आज आपण आदराबद्दल शिकणार आहोत. हालेलुया. का देवाच्या लोकांनी आदर ठेवणं गरजेचं आहे? का प्रभूच्या लोकांमध्ये एक डिसिप्लिन असणं गरजेचं आहे? ते म्हणजे इतरांचा आदर करा. हालेलुया. कारण बिब्लिकल रीतीने बायबलनुसार आदर हा आपल्या जीवनामध्ये आशीर्वादांना मोकळं करतो. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्या आदराचा माझा काही संबंध नाही, किंवा आदर आणि माझ्या आशीर्वादांचा काही संबंध नाही. हालेलुया. पण बायबल आदराबद्दल खूप काही शिकवतं. आमेन. हालेलुया. इफिसिकरास पत्र 6 अध्याय 2 वचनापासून पुढे. आदर कोणाचा करायचा? पहिलं तर परमेश्वराचं भय धरून परमेश्वराचा आदर केला पाहिजे. पण बरेच लोक परमेश्वराचा आदर करतात पण बाकीच्यांचा आदर करत नाही. नंबर 1 आपल्या घरातून आपण सुरू करूया. तयार आहे का मागचे लोक? पहिलं आहे, तू आपल्या आई वडिलांचा आदर कर. आमेन. पुढे वाचा. इफिसिकरास पत्र 6:2-3. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. आमेन. हालेलुया. आपला बाप आणि आपला आई यांचा काय कर? मान राख, जेणेकरून तुझे भले होईल आणि तू पृथ्वीवर दीर्घ आयु होशील. आशीर्वाद कशात आहे? मान आणि सन्मानामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. आजकालच्या मुलांना हे शिकवणं फार कठीण आहे की आपल्या आई वडिलांचा मान राखा. कारण त्यांना असं वाटतं आमचे आई वडील अनपढ आहे, आमच्या आई वडिलांना शिक्षण येत नाही, आमच्या आई वडिलांना वाचता येत नाही, आमच्या आई वडिलांना आमच्यासारखा स्मार्टनेस नाही. थँक गॉड की तुमच्या आई वडिलांना स्मार्टनेस नव्हता, नाही तर त्यांनी पण तुमच्यासारख्या चुका केल्या असत्या. हालेलुया. हालेलुया. किती लोक आपली आई आता 50 आणि 55 वर्षाची झाली आहे, 60 वर्षाची झाली आहे, आणि पहिले तुम्ही तिला आई म्हणायचे आणि आता म्हातारे म्हणताय. ए म्हातारे. मी बऱ्याच मराठी घरांमध्ये लोकांना आपल्या आईला ए म्हातारे असं म्हणताना ऐकलं. हालेलुया. आमची म्हातारी, आमचा म्हातारा. बायबल हे सांगत नाही. ऑनर करा तुमच्या आई वडिलांचा, ज्याने काय होईल? जेणेकरून तुझं भलं होईल. तुम्ही जज करू नका की तुमचे आई वडील कसे आहेत. तुम्ही जज करू नका की माझ्या बापामध्ये तर ह्याच खोड्या आहे, माझ्या बापामुळे तर माझी जिंदगी बर्बाद झाली, माझ्या आईमुळे तर माझी जिंदगी बर्बाद झाली. देवाने तुला तुझे आई बाप जे तुझ्या लाईफ मध्ये दिले आहेत ते तुझे. तू म्हणजे तुम्ही एकाच माळीतले मणी आहे, तुम्ही डिफरंट नाहीये. हालेलुया. तुम्ही सारखेच आहात. हालेलुया. म्हणून बायबल सांगतंय की जर तुला तुझ्या जीवनामध्ये भलाई उत्पन्न करून घ्यायची, तुझं नेहमी चांगलं व्हावं असं तुला वाटतं, आणि तुला वाटतं की तुझं आयुष्य वाढावं. बघा, मी खूप प्रवास करते आणि प्रवासामध्ये माझं लक्ष इकडे तिकडे सगळीकडे असतं. सगळ्यात दुःखाची बाब मला ही वाटती जेव्हा एखाद्या 18 वर्षाचा, 17 वर्षाचा, 15 वर्षाचा, 16-20 वर्षाचा जवान, 30 वर्षाचा जवान भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून त्याचं फ्लायर लागलेला असतो. भावा मित्रा, तुझी आठवण येती, तुम याद रहोगे. रिझन दीर्घायू नाही मिळालं याचं कारण हे की कुठंतरी आज्ञाचं उल्लंघन झालंय. हालेलुया. कळते तुम्हाला? कुठंतरी तू दीर्घायू नाही जगू शकला. बायबल सांगते तुझं भलं होईल. आज्ञा पालन हे आपल्याला संरक्षणामध्ये नेतं. आमेन. आमेन. आज्ञा पालन हे आपल्याला कशामध्ये नेतं? संरक्षणामध्ये. आणि जे लोक आज्ञा नाही पाळत, जसं करून गाडी जोरात चालू नको रे बाबा, पण आपण मुद्दाम ती गाडी जोरात चालवणार कारण आपल्याला पाहायला आता सध्या आपले आई वडील नाहीये. पण आज्ञा ही माणसांसमोर नाही पाळली जात, आज्ञा ही त्यांच्या नसताना पाळली जाणाऱ्या गोष्टीला आज्ञा म्हणतात.
हालेलुया. तर ते न केल्यामुळे कधी कधी काय होतं, आपण जे रूल्स फॉलो नाही करत, आपल्या घरात जे शिकवलं जातं, आणि कधी कधी आपण म्हणतो आम्हाला नका शिकू, तुम्ही तुमचं पाहून घ्या. जर घरामध्ये काही सांगितलं जातं, हे करू नका, ते करू नका, आमेन, तर तुम्ही करता त्याचं काय, आम्ही करता त्याचं काय. पण मुलांचं कर्तव्य काय? त्यांना उलट उत्तर न देता, त्यांच्याशी वाद न घालता, जरी तुमचे आई वडील सध्या तुम्हाला चुकीचा निर्णय देत आहे, थोडा वेळ शांत होऊन त्यांनी तुम्हाला समजून घेईपर्यंत देवाकडे प्रार्थना करा. आमेन, आमेन. तू आपल्या आई वडिलांचा मान राख, त्यांचा सन्मान कर, म्हणजे तुझं भलं होईल आणि तू पृथ्वीवर दीर्घायू होशील. तर कलिसियांमध्ये तुम्ही आज 50 वर्षाचे जरी असले आणि तुमची आई वडील जिवंत आहेत, तरी तुम्हाला त्यांचा मान राखणं गरजेचं आहे. तुम्ही नाही जज करू शकत तुमच्या आईला, मुलं नाही जज करू शकत तुमच्या वडिलांना. हालेलुया. तुमचं कर्तव्य काय आहे? मान राखणं. तुमचं कर्तव्य काय? त्यांचा सन्मान करणं. तुमचं खूप लोक आपल्या म्हाताऱ्या आईला, आपल्या म्हाताऱ्या वडिलांना तुच्छ समजतात. काय करता? तुच्छ लेखता. किंवा खूप लोक, खूप मुली स्वतःच्या आई वडिलांना खूप हाय लेवल स्टँडर्डचं समजता, किंवा ते खूप आदरास पात्र असं समजता, आणि जो पती असतो त्याच्या आई वडिलांना तुझे आई वडील एवढेच कसे आहेत, तुझे आई वडील असेच कसे आहेत, म्हणून त्यांना तुच्छ लेखता. पण आई वडील पुरुषाचा असो का मुलीचा असो, आई वडील आहेत. जसं तुला तुझ्या आई वडिलांनी सांभाळलं, तसं त्याला देखील त्याच्या आई वडिलांनी सांभाळलं. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं, ते तुझे असो का त्याचे असो, का शेजारच्याचे असो, का तुझा पाळक असो, त्यांचा सन्मान कर. तुझ्या वयाचा, म्हणजे तुझ्या वडिलांच्या वयाचा पुरुष जर तुझ्या समोर आहे, तर तो तुझ्या वडिलांसारखाच आहे, त्याचा आदर कर. बायबल सांगतं, थोरल्या मोठ्यांचा आदर करा. भलं का होत नाहीये? आदर नसल्यामुळे. हालेलुया. दीर्घायू का जात नाहीये? आज जवान मुलांना मोठे मोठे आजार लागलेत. कुठेतरी ओबिडियन्स नाही, आज्ञाधारकपणा नाही. जसं तू आपल्या देवाचं भय धरतोस, तसं तू आपल्या आई वडिलांचं पण भय धरलं पाहिजे. हालेलुया. पहिला जो आदर असतो तो आहे घरातून जो सुरू होतो, तो म्हणजे आपल्या आई वडिलांचा सन्मान कर. हालेलुया. आणि ते जर तुला मान्य नाही होते, ते जर तुम्हाला तिरस्कारणीय वागवत आहेत, तर त्यांच्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. मला माहितीये बऱ्याचशा मुलांचा, बऱ्याचशा लोकांचा असा एक्सपिरियन्स असेल की त्यांचे आई वडील त्यांना समजून नाही घेत. आणि हे होऊ शकतं, याच्यात मी स्वतः गेलीये की अनेक वर्ष माझ्या आई वडिलांनी मला समजून नाही घेतलं. ते पाळक होते, तरी पण आम्ही त्यांच्या घरात, त्यांच्या आज्ञेच्या बाहेर गेलो नाही. आम्ही टिकून राहिलो त्या परिस्थितीमध्ये. हालेलुया. आणि आज सुद्धा जशी जशी आध्यात्मिक उन्नती होते, तसं आपल्या आई वडिलांबद्दल, थोरल्या लोकांबद्दल, जे आपल्यापेक्षा मोठे आहेत, त्यांच्याबद्दल आपल्यामध्ये आदर भावना येते. जो व्यक्ती आत्मिक नाही, जो व्यक्ती वचनात नाही, जो व्यक्ती प्रार्थनेत नाही, ज्या व्यक्तीचं देवाबरोबर नातं नाही, तो कधीच माणसांचा सन्मान करत नाही, कारण त्याच्या हृदयात देवाबद्दल सन्मान नाहीये. हालेलुया. तर जीवनामध्ये भलेपणा, देवाची कृपा, दीर्घ आयुष्य आणि घरामध्ये शांती कधी लाभते? जेव्हा आपण थोरल्यांचा आदर करू, जेव्हा आपण मोठ्या व्यक्तींचा आदर करू. हालेलुया. नंबर 2, आपल्या घरामध्ये आपल्या बंधुभावांवर प्रेम ठेवा. कलिसियातल्या बंधुभावांवर प्रेम ठेवा. हालेलुया. काय करा? त्यांना आदराने वागणूक द्या, त्यांना
सन्मान द्या, एकमेकांना एकमेकांपेक्षा मोठं समजा. हालेलुया. मीच काहीतरी ग्रेट, मीच काहीतरी मोठा आणि मलाच सगळं जमतं, कलिसियात असो वा घरात, चुकीचं आहे. रोमकरास पत्र 12:10. बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. म्हणा खरा. बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. हालेलुया. किती सुंदर वचन आहे की बायबल सांगते कलिसियामध्ये तुम्ही नवीन असा, जुने असा, तुम्ही कोणी असा, पण प्रत्येकाचा आदर करा. हालेलुया. जर तुम्ही मंडळीमध्ये आहात तर एकमेकांची विचारपूस करा, प्रत्येकाचा आदर करा. आता कधी कधी मला असं अनुभवलं जातं किंवा मला असं वाटतं, मला नाही माहित माझं चर्च करतं नाही करतं, पण मी विश्वास ठेवते माझ्या शिस्तीवर की आतापर्यंत ज्या गोष्टी मी शिकवत आले, सांगत आले कलिसियाला, त्यांनी ते फॉलो केलं असेल. की जसं एक पास्टर म्हणतो, आता पास्टर चाललाय, पास्टरला वेळ नाहीये समजा, मला खरंच झोपायला पण वेळ मिळत नाही की माझी प्रॉपर अशी 7 तास आणि 6 तास झोप होत नाही, तुकड्या तुकड्यामध्ये मला झोपावं लागतं. जेवणाचा प्रॉब्लेम होतो. गेला पूर्ण मे मंथ मला स्टमक इश्यू, कालपर्यंत आतापर्यंत. हालेलुया. आतापर्यंत तुम्ही विचार करा की पूर्ण मे मंथ काय तर प्रॉपर जेवण नाही, वेळेवर जेवण नाही, घरचं जेवण वेगळं होतं, बाहेरचं वेगळं होतं, काय खायचं समजत नाही. 5 स्टारचं खा नाही तर ढाब्यावरचं खा, सेम त्रास होतोय. हालेलुया. म्हणून आम्ही निघून जातो. रेस्ट कडे विचार करते मी की थोडा रेस्ट होईल, मग मला जास्त देवामध्ये वेळ पण घालवता येईल. पण याचा अर्थ असा नाही की पास्टर चाललाय म्हणून तो काही ताठ मानायचा आहे किंवा त्याला प्रेम नाही, त्याला दया नाही, किंवा हा स्वतःला काहीतरी ग्रेट समजतो, अशातली गोष्ट नाहीये. हालेलुया. पण सेम रिॲक्शन चर्चच्या लोकांनी नाही दिलं पाहिजे. हालेलुया. सेम गोष्ट चर्चच्या लोकांनी नाही केली पाहिजे. तुम्ही भेटलं पाहिजे एकमेकांना, प्रेमाने तुम्ही एकमेकांशी बोलले पाहिजे. चुकली नाही करायची. चुकल्या करायला चर्च मध्ये आपण येत नाही की 2 बहिणी एका कोपऱ्यात गेल्या आणि काहीतरी चुकल्या करत बसल्या. नाही, विचारा, बरे आहात का, कसे आहे, जेवा. कोणी उपाशी चाललंय तर तुम्हाला दिसलं पाहिजे की ही व्यक्ती उपाशी चालली, पळा त्यांच्या मागून, त्यांना म्हणा का तुम्ही जेवण करत नाही. बर का, पुढारी लोक, मध्यस्थी करणारे लीडर्स लोक, तुम्ही पण पास्टर सारखं नका वागू. पास्टर कुठून आला? काल परवा मला पास्टरने सांगितलं की खालचं जे चर्चचं बाथरूम आहे. मी म्हटलं कहाँ गए थे आप? मी कुठून तरी आले, मी अहिल्यानगर वरून आले आणि ते खूप नंतर वर आले. म्हटलं कहाँ गए थे? बोले मैं नीचे का बाथरूम पूरा अच्छा क्लीन करके आया. हालेलुया. तर हे आताचं काही नवीन गोष्ट नाहीये, पण मला जरा बरं वाटलं की नाही, देवा धन्यवाद की आमच्यामध्ये अजूनही ते हृदय आहे. आमेन. तुम्ही मला पण घ्या, कोणती पण एमर्जन्सी आली, काही करायचंय, मी कधी तयार राहते कोणतंही काम करायला. हालेलुया. ही गोष्ट की आता मला करू दिलं जात नाही, मला थांबवलं जातं, पण मी तयार आहे आतून. एकमेकांप्रती काय दाखवा? बंधू प्रेम दाखवा. एकमेकांना विचारा, एकमेकांची काळजी घ्या. हालेलुया. तुम्हाला पण सेम पास्टर सारखं ऍक्टिंग करायची गरज नाहीये. अभिषेक ऍक्टिंगने नाही येत, अभिषेक काम केल्याने येतो. आमेन. म्हणा, अभिषेक ऍक्टिंगने नाही येत. हालेलुया. अभिषेक काम केल्याने येतो. तर काय करा? बंधू प्रेम दाखवा, एकमेकांना भेटा. कलिसियामध्ये कोण नवीन आहे, कोण जुनं आहे. हालेलुया. याचं रिझन सांगू का मी? बाळं का किरकिर करतात? वाईट नका वाटून घेऊ. जर देवाचं वचन शिकायला आले असेल तर सांगते, आईनी घरात प्रेयरफुल राहणं खूप गरजेचं आहे. जेवढी आई घरात किरकिर करेल तेवढे मुलं बाहेर किरकिर करतील. आमेन.
म्हणून प्रेयर लाईफ असणं खूप गरजेचं आहे. आमेन. पुढे जायचं. माझे पोरं एक 11 वर्षाचं आहे, एक 8 वर्षाचं आहे. कधी त्यांना तमाशे घालताना पाहिलं का? कधी त्यांच्यामुळे चर्चला डिस्टर्बन्स आले का? हालेलुया. कधीच नाही. चर्च मध्ये तरी नाही. मी पण जास्त लक्ष दिले नाही. मला काल आठवलं, माझ्या मुलीने एक दिवशी मी चर्च मध्ये वचन शिकवत होते, तिने इथून तिचे कैची लावून केस कापून टाकले होते. आणि मला तो सीन आठवला काल रात्री 1 वाजता. पण तिने मला डिस्टर्ब नाही केलं. हालेलुया. प्रेज गॉड. आणि तिचे आज खूप सुंदर केस आहेत. प्रभूला धन्यवाद. रोम 12:10. प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. म्हणा खरा. का बायबल मध्ये लिहिले खरा? कारण आजकाल लोक खोटं प्रेज द लॉर्ड करतात. मनामध्ये कडूपणा आहे आणि तोंडावर म्हणता प्रभूची स्तुती असो. खरं तर तुम्हाला त्या स्त्रीबद्दल, ती प्रार्थना करणारी स्त्री, ती मध्यस्थी करणारी स्त्री, तो चर्च मधला लीडर, तो चर्च मधला व्यक्ती, तो येणार, त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये कपट आहे. कपट लिटरली तुम्हाला तो अजिबात आवडत नाही. पण कसं, मी आता प्रभूच्या भवन मध्ये आहे तर मला प्रेज लॉर्ड करावंच लागेल, कारण मला माझ्या स्वतःला नीतिमान दाखवायचं आहे. बायबल तुझ्या बाह्य रूपाने नाही तर तुझ्या अंतकरणाने प्रसन्न होतो. हालेलुया. तुम्ही कोणाबद्दल काय हृदयात ठेवलंय हे तुमच्या आशीर्वादांसाठीच असतं. हालेलुया. नंबर 2, पहिला आहे आपल्या आई वडिलांचा, म्हणजे घरातून जो कोणी आपल्या घराला स्थिर करणं जाणतो तोच सेवा करू शकतो. आपल्या आई वडिलांचा आदर कर. आणि दुसरं आहे आपल्या भाऊ बहिणी, नाते संबंध लोकांचा आदर कर. आमेन. मी बराच वेळा शिकवते की नाही तुम्हाला, की प्रभूमध्ये नाते संबंध येऊ देऊ नका. नाण्याला 2 बाजू असतात. काही लोक नात्यांसाठी देवाला सोडतात आणि काही लोक देवाला धरून नाते टिकवतात. आमेन. पास्टर प्रिया, तुम्ही देवाबरोबर एवढा वेळ घालवता, तुम्ही सगळं आहे, मी बाहेर सेवा करते म्हणून मी माझ्या नवऱ्याला सोडून नाही दिलं, म्हणून मी माझ्या मुलांना सोडून नाही दिलं, किंवा माझ्या घरात येणाऱ्या पाहुण्यांचा मी आदर सत्कार करत नाही असं नाहीये. माझ्या घरातल्या लोकांना विचारा की पाहुणे आले तर मी माझी पोझिशन बाजूला ठेवते आणि किचन मध्ये स्वयंपाक करते. हालेलुया. कारण देवाने मला घर पण दिलंय, देवाने मला नाती पण दिली आहेत, देवाने मला ते जपण्याची बुद्धी पण दिली आहे. हालेलुया. मी जर त्यांचा आदरच नाही केला, मी जर माझ्या भावांचा, बहिणींचा, त्यांचे मन आपल्यासाठी काही असो, आपण चांगलं राहिलं पाहिजे. बायबल सांगतं बुराईला भलाईने जिंका. आमेन. चुकीच्या गोष्टींना चांगलं करून जिंका. बायबल सांगतं जर तुला कोणी एक गालात मारली तर दुसरा गाल पुढं कर. आमेन. पण आज आपण ते करू शकत नाहीये, कारण आपल्यामध्ये आदर उरला नाहीये. हालेलुया. आपल्यामध्ये सन्मान उरला नाहीये. प्रत्येकाला सन्मान पाहिजे आहे. प्रत्येकाला कोणीतरी माझी वाहवा करावी, मला कोणीतरी उंचावर न्यावं, मला कोणीतरी माझी कोणीतरी प्रशंसा करावी असं प्रत्येकाला वाटतं. एक वेळेस मी मुंबईला होते आणि मुंबईला मी माझे स्पिरिच्युअल मदर फादरला भेटले, आध्यात्मिक माझे आई वडील. आणि जेव्हा मी माझ्या आध्यात्मिक आईला भेटले ते आणि मी एका लिफ्टने, आम्ही एका हॉलमधून खाली चाललो होतो आणि माझी स्पिरिच्युअल आई मला बोलली की प्रिया, तू लोक तुला ॲप्रिशिएट करतील हे तू मनात आणूच नको, हे सोडून दे. आणि मला खूप राहायचं, माझ्या मनामध्ये दुःख राहायचं नेहमी की देवा मी इतर स्त्रियांपेक्षा अनेक चांगले कामं करते, पण मला ते ॲप्रिशिएट जे म्हणतात ना, जो त्याबद्दल जो सन्मान दिला पाहिजे किंवा त्याबद्दल जी चर्चा झाली पाहिजे. कारण मी पाहायची की काही स्त्रिया काहीच करत नाही तरी सुद्धा त्यांच्यासाठी खूप मोठ्या मोठ्या शब्दांनी त्यांना आदर दिला जातो, खूप मोठ्या मोठ्या शब्दांनी
स्तुती प्रशंसा केली जाते. म्हणजे त्या बाईचं चिकन खाऊन मला असं वाटायचं हिने नेमकी मसाला वाटलाय का हात धुतलाय. तरी तिचा नवरा म्हणतो माझी बायको लय भारी चिकन बनवते. मला माफ करा जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर. नाही वाटलं ना? मी म्हणायची कितीतरी 1000 टाइम्स बेटर मी हे चिकन बनवते. ह्या व्यक्तीने केलेलं ए पास्टर जॉली का नाही बोलत. माझ्या मनात ते नेहमी राहायचं. मी सेवा पण करते, मी म्हणजे घर पण बघते, चर्च पण बघते, सगळ्या गोष्टी बघते. वेळ पडली मी सभा घेऊन गाडी पण चालवते. पण त्याचं जे स्तुती म्हणताना ती कधीच झाली नाही माझ्या लाईफमध्ये. पण याचा अर्थ असा नाही की मी माझ्या परिवाराला त्यांना दोष दिला. ते माझा फॉल्ट होता. तो माझी चुकी येते की मी ते अपेक्षित ठेवलं. हालेलुया. आता रोज जर आपण एखादी गोष्ट खाल्ली तर आपण रोज रोजच तिची काय तारीफ करणार, बरोबर की नाही? पण मला ते माझ्या हृदयात असं वाटायचं की तू इतर महिलांपेक्षा किती करती. बघा मला तेव्हा जेव्हा माझी स्पिरिच्युअल आई मला ते बोलली तेव्हा मला असं वाटलं की या अशा का बोलल्या असतील. मला मी डिझर्व नाही करत का की कोणीतरी माझी प्रशंसा करावी. तर ते मला बोलले की तू कोणत्याच माणसाकडनं तुझ्या प्रशंसेची अपेक्षा ठेवू नको, फक्त देवाकडनं ठेव. मी त्यांच्याशी कधीच ह्या बाबतीत कधीच बोलले नाही. आणि त्यांनी मला लिफ्ट मध्ये हा एक मेसेज दिला. आम्ही दोघी लिफ्ट मधून खाली जात होतो मीटिंग संपल्यावर. आणि ते बोलले की तुझा एक वीक पॉइंट आहे की तू निराश होते कारण तुला कोणी स्तुती देत नाही. म्हणजे तुझ्या कामाची कोणी असतं ना आपल्याला की हे केलं तर थोडी बढाई व्हावी आपली, ते देतच नाही कोणी असं मला वाटायचं. तर ते बोलले की माणसांकडनं ती अपेक्षा करू नको, तुला देव देईल. अहो काय सांगते, आता झेलवत नाही एवढी प्रशंसा होते. खरंच परमेश्वर किती महान आहे. हालेलुया. जिथं जा तिथे झेलवत नाही. म्हणजे इतके मोठे मोठे शब्द वापरतात की आता असं वाटतं नाही रे देवा एवढं तर मी काही नाही केलं. आमेन. एक स्पिरिच्युअल व्हॉइस, एक आध्यात्मिक आवाज, मी ज्यांना मानलं ना मनापासून त्यांना आपलं केलं आणि जे नाही ना आपल्या दायऱ्यात फिट बसत त्यांना थोडं लांबच ठेवलं. हालेलुया. मी पाहिलं, मी तो आवाज ऐकला, मी त्यांचा आदर केला आणि त्यानंतर मला खूप वाटलं की माझ्या ह्या गोष्टींबाबतीत प्रशंसा व्हावी. पण मी ते गपचूप बसले आणि मी पाहिलं की देवाने योग्य वेळी योग्य समय माझ्या समोर प्रशंसेचं ताट वाढलं. हालेलुया. हालेलुया. तर एकमेकांप्रती काय करा, सन्मान ठेवा. दुसरा शब्द इतका छान आहे, एक तर खरं प्रेम ठेवा. दुसरा शब्द असा आहे की एकमेकांना आपल्यापेक्षा समोरच्याला काय करा, वाचा, नीट वाचा. थोर माना. हालेलुया. आपल्यापेक्षा काय माना, थोर माना. एक पोझिशन येते की त्यानंतर ती जागा तुमची म्हणजे तुमचीच असते. तुम्हाला उठायची आणि कोणाला बसवायची गरज पडत नाही. ती एक लेवल असते. ओके. आता समजा आपल्याकडे अंकुर नरोला आले आणि त्यांची जी चेअर आहे त्या चेअरवर ते बसले. ती त्यांची स्पेशल चेअर आहे, त्यांच्यावर ते बसले कारण ते दुप्पट सन्मानाच्या योग्य आहेत. म्हणून दुसरं कोणीतरी आलं तर अंकुर नरोला उठून उभे नाही राहत, कारण त्यांनी ती लेवल त्यांच्या लाईफमध्ये अचीव केली. आमेन. पण जर दुसरं कोणीतरी आलं आणि त्यांना बसायला जागा नाहीये तर तुम्ही उठून उभे राहिले पाहिजे. थोर मानायचं त्यांना.
मग त्याचे कपडे फाटके असो का तो रस्त्यावरचा भिकारी असो, ए इथे खाली बस, हे नाही करायचं. हालेलुया. तो झोपडपट्टीतला असो का त्याचा महल असो, त्यांना काय करा. एक वेळेस मला आठवतं, माझ्या घरी एक बाई आली आणि ती घर काम करायची आणि मी सोफ्यावर बसलेली होती आणि तिला म्हटलं बसा. ती म्हणे नाही मी खाली बसते. आणि ती माझ्या पायापाशी बसली. मी तिला म्हटलं इथं नको बसू, सोफ्यावर बस. तू आता तुझ्या कामावर नाही, तू माझ्या घरी आहे, तू सोफ्यावर बस. हालेलुया, हालेलुया. याने काय झालं असेल, तिला फील झालं की मला पण किंमत आहे. लोकांना तुम्ही काहीतरी इम्पॉर्टंट आहात म्हणून फील करून द्या. ते तुम्हाला कधीच नाही विसरणार. लोक तुमचा चेहरा विसरतील पण तुमची वागणूक लक्षात ठेवतील. म्हणून लोकांबरोबर वागणूक चांगली द्या. हालेलुया. लोकांबरोबर वागताना की त्यांनी तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांनी काय, तुम्ही कोण, किती मोठे किंवा काय करता हे लोक लक्षात ठेवत नाही. लोक काय लक्षात ठेवता, तुम्ही त्यांना कोणत्या वेळी आणि कसा अनुभव घडवून आणून दिलाय ते लक्षात ठेवता. हालेलुया. त्यांच्या दुःखाच्या काळात तुम्ही काय अनुभव त्यांना दिला, त्यांच्या सुखाच्या काळात तुम्ही काय अनुभव त्यांना दिला हे लक्षात ठेवता. आणि आज विश्वासणाऱ्यांना ही गोष्ट महत्वाची वाटत नाही. त्यांना वाटतं मी प्रेयर करतो, मी फास्टिंग करतो, मी दान देतो, मी चर्चला जातो, हे पुरेसं आहे. नाही, देवाला तुझ्या वागणुकीशी पण फरक पडतो. तू कसा वागतो, इतरांशी कसा वागतो. बायबल असं सांगतं, तुमचं वागणं असं असावं, तुमचं वागणं असं असावं, तुमचं बोलणं असं असावं की लोकांनी तुमच्यात मला पाहिलं पाहिजे. आमेन. माझा गौरव होईल अशी तुम्ही वागणूक द्या. तुम्हाला माहितीये, विश्वासणारे म्हणून तुम्ही रस्त्यावरच्या कुत्र्याला सुद्धा छळू शकत नाही. कारण बायबल असं सांगतं की परमेश्वर पक्ष्यांची, मुक्या जनावरांची देखील काळजी घेतो. आणि आपण विश्वासणारे जर मुद्दामून कुत्र्यांना छळतोय, मुद्दामून त्यांना दगड मारतोय, मुद्दामून रस्त्यावर त्यांच्या अंगावर गाड्या घालतोय, तर आपण विश्वासणारे. आमेन. कळतंय? हालेलुया. कोणाला सवय असते ना, सरड्याला दोरी बांधली, इथून तिथून पटकलं, पालीला दोरी बांधली, इथून तिथून पटकलं. काल आमच्या मिथिलेशनी बेडकाचा मर्डर केला. आपण बिलीवर लोक आहोत. परमेश्वर मुक्या जनावरांना देखील, मी नाही म्हणत की तुमच्या घरात जर एखादं छळवणूक म्हणतो ना आपण, मुद्दामून त्रास देणं. आता तुम्ही म्हणशाल पास्टर माझ्या घरात विंचू आहे, मी याला मारू का नको, हे फालतू प्रश्न मला नाही विचारायचे. दाविदासमोर जेव्हा सिंह आणि अस्वल आलं आणि त्याच्या मेंढरांना ते खात होतं तेव्हा त्यांनी त्यांना फाडलं. कुत्र जर चावतंय तर हकला, निश्चित हकला त्याला. पण जर ते रस्त्यावर गपचूप बसलंय आणि तुम्हाला तुमचं काहीतरी मस्ती दाखवायची आहे म्हणून त्याला छेडायला जाऊ नका. कळलं ना? एवढे तर हुशार आहे ना तुम्ही. नाही तर मग सापाला दूध पाजशाल. ते पण मी सांगत. हालेलुया. विनाकारण त्रास देणं. आमेन. आपण विश्वासणाऱ्यांनी दयेभावनेनी असणं खूप गरजेचं आहे. आपल्यामध्ये दयाळूपणा, ममता असणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. जसं तुम्हाला त्रास होतो तसं सगळ्यांना होतो. जसं तुम्ही दुखवले जाता तसे सगळे दुखवले जाता. आमेन. तर कलीसियामध्ये एकमेकांप्रती प्रेम, आदर आणि सन्मान ठेवा. आमेन. उदाहरणार्थ मीनल सिस्टरनी जेव्हा स्वाती सिस्टरशी बोलल तेव्हा तिला आपल्यापेक्षा थोड समजावं. स्वाती सिस्टर जेव्हा शीतल सिस्टरशी बोलल तिने आपल्यापेक्षा शीतलला थोड समजावं.
तसंच पुरुषांनी एकमेकांचं उदाहरण घ्या. आमेन. आणि काय करा, आदर करा. ही तर आपली जुनीच बाई, मग मी बसूनच राहील, नाही, उठून तिला बसव. आमेन. कळतंय का? जेव्हा तुम्ही कलिसियामध्ये ही वागणूक सुरू करशाल तेव्हा चर्चमध्ये लोक यायला सुरुवात होईल. कारण त्यांना कळतं की इथं मला आदर मिळतो. आता समजा एखादा घाणेरडा कपडा मळकलेला, थोडीशी पिल्ला बिल्लेला आला आणि चर्चच्या लोकांनी त्याला धक्के मारून हाकलून दिलं. तो म्हणाल मी आलो प्रार्थनेला, है ना, आणि मला ह्या लोकांनी धक्के मारून हाकलून दिलं. कंट्रोल असतो ना प्रत्येक व्यक्तीवर. तो काय म्हणाल, मी गेलो चर्चला, मला धक्के मारून हाकललं. तोच बिअर बारला गेला, तो जो दरवाजापाशी असतो तो म्हणतो वेलकम सर. जे चर्चनी करायला पाहिजे ते बारचे लोक करतायत, म्हणून लोक बार मध्ये जात आहेत. हालेलुया. कळतंय का? एक दुसऱ्याचा आदर करा, एक दुसऱ्याचा सन्मान करा. काय फरक पडतो एखाद्या वेड्या व्यक्तीचं 5 मिनिटं ऐकूनच घेतलं, चला तो एकदम गणगणाच आहे बा आणि बडबडच करतोय, ऐका त्याचं पण 5 मिनिटं. थोडा संयम ठेवा तुमच्यात पण. आमेन. घ्या त्याचं पण ऐकून. एखादी बडबडी स्त्री आहे, जरा जास्तच बडबड करते चर्चमध्ये, देव सगळं परिस्थिती नियंत्रणात ठेवतो. कधी कधी तुम्ही पण स्वतःला शहाणं समजणं बंद करून नम्रतेने एकमेकांचं ऐकून घेणं गरजेचं आहे. माहिती का तुम्हाला? कारण बायबल सांगते शेवटच्या काळी दगड येतील चर्चमध्ये. दगड म्हणजे दगड चालत नाही येणार, दगडासारखे माणसं येतील आणि ते बोलतील मग. हालेलुया. चर्चमध्ये प्रेम, प्रीती, सन्मान असणं गरजेचं आहे. चर्च मधून जो कोणी भुकेला चालला आहे, एका व्यक्तीने त्याला विचारणं गरजेचं आहे, सिस्टर तुम्ही जेवले का? जर एखाद्या बाईच्या मुलाचं हागलेलं डायपर तिथं बाहेर पडलेलं आहे तर तिने नाही म्हणावे माझ्या बाळाचं आहे का, तिच्या बाळाचं आहे, उचल ना, काय जातंय तुझं बाळ, तिचं असो का तुझं असो. चर्च मध्ये तुम्ही एक लोक आहात. एखादा वॉशरूम करून गेलाय आणि तिथं घाण आहे, मध्ये येऊन तमाशे घालण्यापेक्षा फ्लॅश करा ना. आमेन. काम करा, सेवा करा. आपल्या प्रभूने केली, आम्ही पण लोकांची सेवा केली. हालेलुया. जेव्हा आम्ही आमच्या आई वडिलांच्या चर्चमध्ये होतो, चर्चमध्ये एक लग्न होतं. चर्चचे लोक, ती मुलगी तो मुलगा लग्न करून निघून गेले. चर्चचे लोक निघून गेले. पास्टर आणि पास्टरचे पोरं त्यांचे चणे वाटाणे साफ करत होते. आम्ही ताट उचलत होतो लोकांच्या पत्तरवळ्या. पास्टरचे पोरं आम्ही उचललं. हालेलुया. कारण ज्या ठिकाणी ते लोक लग्न करून निघून गेले त्याच ठिकाणी उद्या चर्च आहे. ती बाई जर ओरडली आम्हाला की तुम्ही एवढं घाण करून ठेवलं तर काय करणार? म्हणून माझे वडील, आई आणि आम्ही, त्यांचे 4-5 लेकरं, ते सगळे चणे वटाणे पत्रवळ्या साफ करत होतो आणि खरटाने धुवत होतो. याला सेवा म्हणता. हालेलुया. आत्ताच फक्त फॅशन नका बघू. आमेन. काहीतरी पेरलं गेलंय. हालेलुया. काहीतरी कामं झाली आहेत. कुठेतरी रोप लावलेलं आहे, कुठेतरी बी पेरलं होतं म्हणून ते वाढलंय आणि फळ आणतंय. इतरांना आपल्यापेक्षा थोर समज आणि त्यांचा आदर करा. इतर कोणी पण असो. हालेलुया. मग तो टीम मधला रुबेन विल्यम सर्वेश असो, सर्वेशने त्या विल्यमचा आदर केला पाहिजे, त्या रुबेनचा आदर केला पाहिजे. त्यांना दुखवलं नाही पाहिजे, चिडवलं नाही पाहिजे, थट्टा नाही उडवली पाहिजे. हालेलुया. का? कारण तुम्ही बिलीवर मुलं आहात, तुम्ही चर्चचे लोक आहात. कलिसियामध्ये बायबल चर्च बद्दल प्रथम शिकवतं, मग जगाबद्दल शिकवतं. बंधुभावांमध्ये प्रेम ठेवा, एकमेकांमध्ये प्रेम ठेवा. हालेलुया. बंधू प्रेम दाखवा.
ते तुमच्या याच्यात आले का नाही, तुमच्या दुःखात आले का नाही, त्यांनी तुम्हाला किती विचारलं, हे करण्यापेक्षा आपलं प्रेम दाखवा, आपली दयामाया दाखवा. फुल ना फुलाची पाकळी मदत करा. याला चर्च म्हणता, याला मंडळी म्हणता, याला सेवा म्हणता. हालेलुया, हालेलुया. दुसरं प्रेम काय आहे? पहिला आई वडिलांचा आदर राख. दुसरं प्रेम काय आहे? भाऊ बंधुकीमध्ये सन्मान ठेव आणि इतरांना थोर समज. आमेन. मला आठवतं चर्चमध्ये, जुनी गोष्ट आहे, झाले असतील 20 वर्ष, आणि मी अगदी ग्रेस एवढी, म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी नाही अनेक वर्ष झाले, म्हणजे त्याला 22-23 वर्ष झाले असतील. आणि तेव्हा मी पहिलीलाच होते, पहिली दुसरी तिसरी असंच काहीतरी. आणि चर्च मधली एक व्यक्ती उन्हाताणाची माझ्या मम्मीच्या बहिणीच्या घरी गेली, शोधत शोधत की इथं प्रार्थना सभा होते का. ना तिला पाणी विचारलं, ना तिला चहा विचारला. इथं नाही, तिकडं होते, जाय तिकडं. हे माहिती असूनही की ती व्यक्ती विश्वासणारी आहे, ही प्रभूला शोधत आली आहे. अरे तुमच्या दारात जर प्रभूच्या नावाने तुमचा दुश्मन पण आला ना, तरी त्याला विचारा, पाणी पाजन, चहा द्या, कारण तो येशूच्या नावाने आलाय. एवढा तुमच्यामध्ये आदर असला पाहिजे. हालेलुया. त्या व्यक्तीला पाणी सुद्धा नाही विचारलं, चहा सोडा, पाणी ते तिकडे तिकडे जा, तिकडे जा. आणि मग ते शोधत शोधत आमच्या घराकडे आले की इथं चर्च होतं का. माझी मम्मी घरी नव्हती, पप्पा घरी नव्हते, मी अगदी ग्रेस पेक्षा पण लहान, आज ग्रेस 6th स्टँडर्डला आहे, मला आठवतं तेवढी मोठी मी नव्हते. आणि जसंही त्यांनी येशूचं नाव घेतलं, माझं हृदय आनंदाने भरून गेलं. आणि मी त्यांना म्हटलं, मावशी घरात या. हालेलुया. मावशी घरात या. माझ्या घरी दूध नव्हतं, आमची परिस्थिती एवढी चांगली नव्हती. स्टोव ऑन केला मी, मला ते भीती वाटायची. स्टोव, आणि स्टोववर त्या बाईला कोरा चहा बनवून चहा आणि पाणी दिलं. हालेलुया. आणि त्याच्यानंतर ती आमच्या चर्चची मेंबर कितीतरी वर्ष राहिली. आणि तिने हे सांगितलं की माझा आत्मा या लहानशा पोरीने गार केला, कारण मी उन्हातानात फिरून चर्च शोधत होती. लोक तुम्ही प्रभूचे किती विश्वासणारे किती नाही, तुमची वागणूक लक्षात ठेवताय. तुमची घरात किती प्रेयर लाईफ स्ट्रॉंग आहे याने लोकांना फरक पडत नाही. तुम्ही लोकांशी कसं वागताय त्याने लोकांना फरक पडतो. हालेलुया. कधी सॉरी म्हणायला लाजू नका, कधी माघार घ्यायला घाबरू नका, कधी माघार घ्यायला इगो आणू नका. तू जेवढं नम्र होशील तेवढं परमेश्वर तुला लोकांसमोर उंच करील, तेवढं परमेश्वर तुला उठवील. हालेलुया. कळतंय का? एकमेकांप्रती बंधू प्रेम ठेवा आणि त्यांना सन्मानाने वागणूक द्या आणि एकमेकांना पुढे नेण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. पुढे जायचं. स्तोत्रसंहिता 133:1. बंधूंने एकाने एकत्र राहणे किती चांगलं आणि मनोरम आहे. हालेलुया. पुढे, ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. तेल म्हणजे काय? तेल म्हणजे काय? जेवढं तुम्ही विश्वासणाऱ्यांबरोबर एकतेने, चांगल्या मनाने, चांगल्या विचाराने राहाल, तेवढं तुम्ही अभिषेकात वाढाल. हालेलुया. जेवढं तुम्ही तिरस्कारणीय, एकलखोरे आणि कठोर राहाल, तेवढं तुम्ही अभिषेक तुमच्या जीवनात न गळता ठेवाल. जेवढं तुम्ही एकमेकांचा सन्मान कराल, तेवढं तुम्ही अभिषेकात वाढाल. कारण ते तेलाप्रमाणे, डोक्यापासून मस्तकापर्यंत ओघळणाऱ्या तेलाप्रमाणे आहे. तेल हर्षाचं प्रतीक आहे, तेल हिलिंगचं प्रतीक आहे, तेल अभिषेकाचं प्रतीक आहे.
आमेन, हालेलुया. 1 पेत्र 2:17. आणि त्यानंतर आपण एका उदाहरणाकडे जाणार आहोत. सर्वांना मान द्या, बंधू वर्गावर प्रीती करा. हालेलुया. काय करा? थोडक्यांनाच मान द्या असं लिहिलंय का? चर्च मधले जे गरीब लोक आहेत त्यांना मान देऊ नका. जे त्रास देतात त्यांना मान देऊ नका. फक्त चांगल्या हायफाय लोकांनाच मान द्या. जे चांगले कपडे घालतात, इंग्लिश बोलतात त्यांनाच मान द्या. जे 4 व्हीलर मध्ये येतात त्यांनाच मान द्या असं लिहिलंय का? काय लिहिलंय? सर्वांना सारखा मान द्या. हालेलुया. कारण परमेश्वराचं घर आणि परमेश्वर कधीच पक्षपात करत नाही. आणि तो देवाच्या लोकांमध्ये पण नसला पाहिजे. हालेलुया. आपण प्रत्येकाला आदर दिलाच पाहिजे, प्रत्येकाला मान दिलाच पाहिजे. काय गरज नाहीये जिथल्या तिथं तडके फडाक उत्तर द्यायची. फक्त तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून तुम्ही तिथल्या तिथं तोंडावर उत्तर देता लोकांना. हे बायबल सांगत नाही. थोडं सहन करणं, झिजणं, रडणं, जरा त्रास होऊ दे तुला, तुझ्या हृदयाला. हालेलुया. सर्वांना मान द्या. एकाला दिला नाही असं करू नका. चर्चच्या एका स्त्रीने दुसऱ्याशी तिसऱ्या स्त्री बद्दल चुगली करू नका. देव पाहतोय. आणि तुम्ही म्हणता, का परमेश्वरा माझ्या जीवनामधून हे आशीर्वाद का येत नाहीये, माझी ही कठीण परिस्थिती का जात नाहीये? प्रेम ठेव, सन्मान कर, म्हणजे तुझं भलं होईल आणि तुला दीर्घ आयु प्राप्त होईल. आदर दिल्याने मार्ग मोकळे होतात. आपण म्हणतो आदर हा फक्त माझ्यासाठीच चांगला आहे. नाही, आदर तुझ्या फिजिकल, तुझ्या शारीरिक जीवनासाठी, तुझ्या आर्थिक जीवनासाठी, तुझ्या आत्मिक जीवनासाठी खूप गरजेचं आहे. रिस्पेक्ट खूप गरजेचं आहे. ज्या गोष्टीचा तुम्ही आदर कराल ती गोष्ट तुमच्या जीवनावर परमेश्वर उंढेलून देईल. हालेलुया. पण ज्या गोष्टीचा तुम्ही मान ठेवणार नाही, परमेश्वर ती काढून घेईल आणि दुसऱ्याला देऊन देईल. लिहिलंय बायबल मध्ये. कोणाला 5 रुपये दिले, कोणाला 4 रुपये दिले, कोणाला 3 रुपये दिले, कोणाला 2 रुपये दिले, कोणाला 1 रुपये दिला. बऱ्याच लोकांनी ज्यांना 4 दिले, 5 दिले, 3 दिले, 2 दिले, त्यांनी भय धरलं आणि त्यांच्याकडे जे होतं त्याला उन्नतीमध्ये नेलं. पण एकाने काय केलं? मला एकच रुपये दिला, माझ्या बरोबर पक्षपात केला. सगळ्यात पहिले लोक म्हणजे त्यांचं हृदय कडू करतात. आणि ज्याचं हृदय कडू आहे, मी तुम्हाला सांगते, त्याचे मार्ग बंद आहेत, त्याचे दरवाजे बंद आहे. तुम्हाला वाटतं हे माझ्या स्पिरिच्युअल लाईफशी काही घेणं नाही, याचं पण आहे. तू तासन तास प्रार्थना करत आहेस, तू तासन तास स्तुती आराधना करत आहे, तरी तुझे मार्ग मोकळे होत नाहीये. कारण कोणाबद्दल? तो एक व्यक्ती, तो एक पुरुष, ती एक स्त्री, तिच्याबद्दल तुझ्या मनात जो कडूपणा तू ठेवलायस तो देवाची जागा घेत आहे. म्हणून तुझं प्रार्थना करणं, उपवास करणं पालत्या घड्यावर पाण्यासारखं होते. हालेलुया. सर्वांना मान द्या, बंधुवर्गावर प्रीती करा, देवाचं भय धरा. आधी असं लिहायला पाहिजे होतं, देवाचं भय धरा, राजाचा मान राखा, बंधुवर्गावर प्रीती करा व सर्वांना मान द्या. पण सुरुवात सर्वांना मान द्या, बंधुवर्गावर प्रीती करा, देवाचं भय धरा, राजाचा मान राखा. सुरुवात चर्च पासून होते, सुरुवात घरापासून होते, सुरुवात तुमच्या नवऱ्यापासून होते, सुरुवात तुमच्या बायकोपासून होते, सुरुवात तुमच्या मुलांपासून होते. हालेलुया. अभिषेकाची सुरुवात तिथून होते, तुमच्या घरातल्या वातावरणापासून होते. तुम्ही चर्च मध्ये येऊन किती हात उभारून स्तुती करताय त्याने तुम्ही खरे आराधक नाही. घरात तुम्ही किती आज्ञाधारकपणा पाळताय, घरात तुम्ही किती घाणेरडं वागताय, घरात तुम्ही किती शिव्या देताय, घरात तुम्ही एकमेकांवर किती हात उचलताय, घरात तुम्ही किती अश्लील भाषा बोलताय, घरामध्ये तुमचं एकमेकांशी किती कठोर वातावरण आहे, तिथून तुमचा अभिषेक सुरू होतो, चर्च मधून नाही. हालेलुया. पण आपण अंधभक्त ठरलो. सत्य समजून सत्याला नाकारणारे
प्रकारे ठरलो. आमेन. आणि ह्याच गोष्टीमुळे चर्चचे लोक आज वेगवेगळ्या समस्यांमध्ये पडलेत. या कारणामुळे, कळतंय तुम्हाला, डिसिप्लिन नसल्यामुळे, आदर नसल्यामुळे, सन्मान नसल्यामुळे, प्रीती नसल्यामुळे, गैरवर्तवणूक असल्यामुळे. घरात कोण पाहतंय? पास्टर थोडी आहे, देव थोडी आहे. का बर? देवाला का तुझ्यासारखा चष्मा लागलाय? हा चष्मा मला पण आहे, वाईट नका वाटून घेऊ, फक्त मी इथं घालत नाही. का त्याला दिसत नाही? का त्याचा एक डोळा बंद आहे? का त्याचा हात छोटा आहे, तुला रक्कन देवत नाही? संयम धरलाय त्याने फूक पण मारली ना, तुझी धूळ पण दिसणार नाही. आपण स्वतःला एवढे ग्रेट समजतो ना, की बस मी म्हणजे मीच, माझा आदर, माझा मान. हालेलुया. आणि म्हणून आपण कुठेतरी अभिषेकामध्ये कमी होत चाललोय. सुचत नाही, चालवत नाहीये, काही कळत नाहीये. लोक मला विचारतात, पास्टर मी कशी प्रार्थना करू? मला त्यांना उत्तर नाही देता येत की मी यांना नेमकी सांगू तरी कसं की कशी प्रार्थना करू. हा प्रश्न चुकीचा आहे. मी तुला हे सांगावं लागतं का? ताट तुझ्या समोर आहे, आता पोळी तोड, मग भाजी घाल, मग तोंडात टाक, मग भातावर डाळ वत, हे सांगावं लागतं तुम्हाला? तुम्हाला माहितीये डाळ आणि भात, भाजी आणि पोळी. हालेलुया. का तुम्ही पोळी सलाडला लावून खाता? हा, नाही ना. भूक लागल्यावर माणसाला एवढं ज्ञान येतं. कोणत्या माणसाला येतं माहिती का? ज्यांनी डायपर घातला ना आता 2 वर्षाचा, त्याला पण माहितीये डाळ आणि भात, पोळी आणि भाजी. पण आज विश्वासणाऱ्यांचे डोके बंद पडलेत. कारण मान नाही, एकता नाही, प्रेम नाही. स्वतःबद्दल तुम्ही रोज प्रार्थना करत असाल, इतरांबद्दल किती केली? गुडघ्यावर येऊन येऊन रडून. तुम्हाला किती वाईट वाटतं जेव्हा तुमच्या ग्रुपचा एखादा व्यक्ती आजारी पडतो, किंवा तो एखाद्या त्रासात आहे, दुःखात आहे. किती सहायता करायला जाताय, किती मदत करायला जाताय, त्याच्यावर डिपेंड आहे तुमचा अभिषेक. नम्रता वाढीला घेऊन येते, नम्रता कृपेला मोकळं करते, नम्रता तुमच्या जीवनात चांगली साक्ष निर्माण करते. आज लोकांच्या जीवनामध्ये साक्षच नाही, कारण नम्रता नाही. ते म्हणतात काय साक्ष द्यायची? अरे नम्र हो, मग जा देवाजवळ. हालेलुया, हालेलुया. कळतंय का तुम्हाला? अभिषेक कुठे? सन्मानात. अभिषेक कुठे? मान देण्यात, नम्रता ठेवण्यात, बंधू प्रेम ठेवण्यामध्ये. आमेन, आमेन. सॅम्युएल, पहिलं सॅम्युएल त्याचा 2रा अध्याय. देवाला सन्मान किती मान्य करतो बघा. 3 पहिलं सॅम्युएल 2:3. गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका, तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो, कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे, तो सर्व कृती तोलून पाहतो. गर्वाने एवढं फुगून आता बोलू नका, तुमच्या मुखात उन्मत्तपणाचे भाषण न निघो, कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे, तो सर्व कृती तोलून पाहतो. हालेलुया. गर्विष्ठ भाषण करू नको, आपल्या मुखातून उद्धटपणाचे शब्द काढू नको, कारण परमेश्वर कृती तोलून पाहतो. पहिलं सॅम्युएल 2:30. यास्तव इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्या समोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो. तुम्हाला माहितीये बायबल मध्ये तिथं असं लिहिलेलं आहे की परमेश्वर म्हणतोय, मी तुझ्यासाठी योजना ही ठेवली होती. एली जो देवाचा दास आहे
आणि त्या दासाची मुलं. हालेलुया. परमेश्वर एली वंशाला, एली लोकांना, देवाच्या दासाला, त्याच्या पुत्रांना असं अभिवचन दिलं होतं की मी तुझ्या घराण्याला निरंतर मान सन्मान आणि अभिष्टतेमध्ये ठेवील, उंचावर ठेवील. पण मी आता असं होऊ देणार नाही, कारण एलीच्या मुलांनी देवाचा सन्मान केला नाही. हालेलुया. त्यांनी परमेश्वराचं जे कॉलिंग त्यांच्यावर होतं, परमेश्वराचे जे अभिवचन त्यांच्या लाईफ मध्ये होते, त्याला तुच्छ लेखलं. हालेलुया. पुढे, कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन, आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल. काय लिहिलंय बायबल मध्ये? जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करील, जे मला तुच्छ लेखतात त्यांना मी पण तुच्छ लेखील. आणि आदर सुरू होतो तुमच्या घरातून. हालेलुया. बरेच लोक आजकाल इतके फॅन्सी बिलीव्हर झालेत, द्यायची गरज नाहीये. पण जे स्पिरिच्युअल लोक आहेत, पास्टर फक्त तुमचाच नाही, इतर कोणताही देवाचा सेवक असो, तुम्ही त्यांना तडकन उठून प्रेज लॉर्ड करून त्यांचा आदर केला पाहिजे, कारण तो देवाचा माणूस आहे. पण बरेच लोक पास्टरला असं समजतात की हा तर माझ्याच घरचं खातो. मी चर्च मध्ये एवढं करतो म्हणून ह्याला मी माझ्यासारखंच लेवलला ठेवील. तू जर देवाचा आदर करशील तर देव तुझा आदर करेल. तू जर देवाच्या दासाचा आदर करशील तर देव तुझा आदर करेल. हालेलुया. कळतंय? मला माझा पर्सनल एक्सपिरियन्स माहिती आहे का अचानक अनॉइंटिंगची लेवल वाढली, कारण मी माझ्या जीवनातली फालतूगिरी बंद केली. ती म्हणजे माझ्या मुखातून जो देवाच्या लोकांची निंदा व्हायची, मला काय वाटायचं मी एकदम करेक्ट बोलतीये आणि मी चुकीच्या गोष्टीला मी कधीच समर्थन दिलं नाही. मला जे योग्य वाटायचं ते मी बोलून द्यायची. मी सांगते तुम्हाला माझी चुकी, कारण माझ्या चुकीने जर तुम्ही शिकत असाल तर मला तुमच्या पुढे ते मोकळं करायला काही वाटत नाही. त्यानंतर तुम्ही माझ्याबद्दल काही विचार करा. मी 8-8 तास रात्रभर प्रार्थना करायची आणि सकाळी जसंही माझ्या सासूचा फोन आला, मी एका देवाच्या व्यक्तीची जी आमच्या घरातल्याच रिलेटेड आहे त्यांची निंदा करायला सुरुवात करायची, कारण त्यांनी माझ्या बाबतीत चांगलं केलेलंच नव्हतं. मी हर्ट मध्ये होते, मी पेन मध्ये होते. हालेलुया. मला तिकडं बोललं ना, मग मला असं वाटायचं की ठीक आहे, मन मोकळं झालं माझं. पण देवाची इच्छा नव्हती की मी ते करावं, कारण देवाला माझी कॉलिंग माहिती होती. देवाला मला कोणत्या लेवलला जाऊन उपयोगात आणायचं हे माहिती होतं. हालेलुया. तेव्हा मी एझेकिया फ्रान्सिसचे वचन ऐकायचे आणि ते म्हणायची, आज मला मिनिस्ट्रीला 55 वर्ष झाली आहे, मी कधीच देवाच्या दासांबद्दल माझ्या मुखातून चुकीचं बोललो नाही. आजकाल लोक इतके हायली बिल्ड झालेत स्पिरिट मध्ये, रॉंग रीतीने, की त्यांना असं वाटतं जे हाय ते हाय टू बी फ्रँक म्हणून पटकन देवाच्या दासाची निंदा करून टाकतात. हालेलुया. जे आहे ते आहे. पास्टरनी आज असं नव्हतं करायला पाहिजे. जे आहे ते आहे. आणि त्या गोष्टीमुळे तुझी कृपा थांबते. त्या गोष्टींमुळे तुला कोणत्या कोणत्या गोष्टी पुढे झेलाव्या लागतील तुला माहिती नाही. आणि तू तुझी आत्ताची जी रग आहे, जे खवळलंय तुला, ते जिरवण्यासाठी तू देवाची एक आज्ञा मोडतोय आणि तू मोकळा होतोय. परमेश्वर लगेच शिक्षा नाही देत. हालेलुया.
लगेच परमेश्वर त्या गोष्टी हे नाही करत. वॉच करतो प्रभू, वाट बघतो, नम्र होण्याची वाट बघतो. परमेश्वर तुम्ही कधी हंबल व्हाल त्याची वाट बघतो. आमेन. आणि मी एजेकिया फ्रान्सिसचं ऐकलं, म्हटलं हे कसं होऊ शकतं की 55 वर्ष झाली आणि ह्यांनी आपल्या मुखातून कोणत्याच देवाच्या दासाबद्दल कधीच चुकीचं बोलले नाही. म्हणून तर आज दासाचे दास अशा गाड्यांची मॅन्युफॅक्चरिंग ना, साध्या गाड्या नाही, अशा ह्युंदाई वगैरेच्या गाड्या नाही निघत त्यांच्या चर्च मधून. म्हणजे गाड्या म्हणजे मिनिस्ट्रीज. मोठे मोठे लेवलचे आज जेवढे तुम्ही भारतात पास्टर पाहत आहात ते सगळे बराका मिनिस्ट्री मधून निघाले. का? कारण त्यांनी व्हॅल्यू केली देवाच्या दासांची. आणि ते मला कळालं. हालेलुया. मग मी देवाकडे क्षमा मागायला सुरुवात केली. मी क्षमा मागितली परमेश्वराकडे. मी कोणाबद्दल ही परमेश्वर काही पण लोक तुम्हाला हर्ट करो ह्या तुमच्या गळ्याला सुरी मारो, क्षमा करा त्यांना. कारण क्रुसावरचं बिगेस्ट मेसेज आहे क्षमा. क्षमा. हालेलुया. आणि मी क्षमा केली. मी देवाच्या शब्दाचा आदर केला. अजून एक गोष्ट, मी माझ्या स्पिरिच्युअल फादर बरोबर होती, सभा संपली आणि काहीतरी घडलं. मी माझ्या मुखातनं ओव्हर कॉन्फिडन्सनी पटकन एक शब्द एका दासाबद्दल बोलणारच होते. त्यांनी लगेच मला लिमिट सोडून दे. मी म्हटलं आपण बोलू शकतो, तू पण दास मी पण दास, नाही का? माझ्या डोक्यात असं, तुम्ही पण दास आहात मी पण दास आहे, काही हरकत नाही. पण त्यांनी असं केलं. तेव्हा पण मला समजलं हे फरक आहे वाटतं. हे एवढे मोठे आहेत, हा फरक आहे. हालेलुया. ऑनर, आदर देण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाहीये. सन्मान देण्यात, लोकांचा पाहुणचार करण्यात, लोकांना म्हणजे सेवा करण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाहीये. हालेलुया. तू माझा आदर करशील तर मी तुझा आदर करील. तू मला तुच्छ लेखशील तर मी पण तुझा अवमान करील, तुला तुच्छ लेखील. हालेलुया. एलीच्या मुलांनी देवाच्या इन्स्ट्रुमेंटचा अनादर केला आणि परमेश्वराने त्यांना तलवारीने मारून टाकलं. कशाचा? वाजायचं का? किती परमेश्वर आदर मागतो चर्च मध्ये. माणसांचं सोडा, देवाला त्याचे पात्र देखील आदरयुक्त वाटतात, त्याच्या भवनातले पात्र. आमेन. म्हणून एखादा व्यक्ती जर चर्चची एखादी वस्तू आहे, अरे हे तिकडे सारखं असं पायाने पण करतो ना तरी घाबर चारदा. तुझ्या घरून नाही आणलंय ते, देवाच्या राज्याचं आहे ते. हालेलुया. म्हणून जेव्हा चर्चची एखादी वस्तू तुटते, हे करते, मला त्रास होतो त्याचा. माझ्यात एवढी रग आहे ना तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त. पण मी नम्र राहते कारण हे देवाचं चर्च आहे. मी संयम धरते. मी लोकांचे काय काय बोलणे ऐकून घेते पण मी त्यांना उत्तर देत नाही. याचा अर्थ असा समजू नका की तुम्ही एकदम बरोबर आहेत. तुम्हाला पण झुकण्याची आणि देवाजवळ विचारण्याची गरज आहे की माझ्या पास्टरने मला फिरून उत्तर का नाही दिलं. याचं एवढं समजून घे, तुझा पास्टर मुळात पास्टर त्याच्यामुळेच बनलाय कारण तो फिरून उत्तर देत नाही. आमेन. वाचूया 1 सॅम्युएल 2:12. एलीचे पुत्र अधम होते, त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. अधम होते, दुष्ट होते. सेवकाची मुलं आहेत हे एली, आणि इथं लिहिलेले
होते, जे लोक देवावर प्रीती करत नाही ते चर्चच्या लोकांवर प्रीती करत नाही, जे लोक देवावर प्रीती करत नाही ते पाळकावर प्रीती करत नाही, जे लोक देवावर प्रीती करत नाही ते कलिसाच्या वस्तूंवर प्रीती करत नाही, जे लोक देवावर प्रीती करत नाही त्यांना कशावरच प्रीती नसते, त्यांना फक्त स्वतःवर प्रीती असते. सेल्फ लव आजकाल ट्रेंड आहे. मैं खुद के लिए जीता है. पुढे लोकसंबंधाने याजकाची वहिवाट अशी होती की कोणी मनुष्य होम बली अर्पण करायला आला तर मांस शिजत असता याजकाचा चाकर हाती त्रिशूळ घेऊन तेथे येई आणि परातीत, घंगाळात, कढईत अथवा तपेलात त्रिशूळ मारून जितके मांस त्याला लागे तितके याजक स्वतःसाठी घेई. शिलो येथे जे इस्रायल लोक त्यांच्याशी ते असाच व्यवहार करत. का परमेश्वराला राग आला? का परमेश्वर हर्ट झाला? कारण जे लोक दान घेऊन यायचे, जे लोक अर्पण द्यायचे, हे मुलं काय करायचे माहिती का? तुम्ही सगळे देवाची मुलं आहेत बरं का, लक्षात ठेवा. जे चढवलं जायचं ना त्याच्यामधून काय करायचे, म्हणजे जसं की आता घरी मटण बनतंय, मटण मधली कलेजी माझी, तो सीना माझा, नळी माझी. हे पोरं काय करायचे, वेदीवर चढवलेली नळी, चाप, चरबी देवाला चढवायच्या आधीच काढून घ्यायचे. कशी काढून घ्यायचे? खिडकीतून त्रिशूळ घालायचे आणि काढून घ्यायचे. आणि बाकीचे लोक म्हणायचे आम्ही ते देवासाठी आणलंय, देवाला चढवल्यानंतर तुमचंच आहे, कारण तुम्ही पाळकाची मुलं आहात, ते तुमचंच आहे. पण त्यांनी त्यांचा कधीच आदर केला नाही. त्यांनी देवाच्या गोष्टीचा कधीच आदर केला नाही. तुम्हाला जी प्रभुभोजची बाटली दिली जाते ना, ज्याच्याने तुम्ही प्रभुभोज पिता, तिला प्लास्टिकची बाटली बनवून फेकून नका देऊ. आदर करा. हालेलुया. तो प्रभुभोज आता खाली सांडता, काय काय करता, देवाला ते आवडत नाही. आदर करा. आदर. परमेश्वर आदर मागतोय प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक गोष्टीत. हालेलुया. आम्ही असे मोठे झालोय की आमचे आई वडील पाळक आहेत. आमचे आई वडील है ना, ज्यांचे आई वडील पाळक असतात त्या मुलांचा तोरा वेगळाच राहतो. पण आमच्या आई वडिलांनी आम्हाला लायकीत ठेवलं की तुम्ही नाही काय केलं, आम्ही केलंय म्हणून आम्ही पाळक आहे, तुमचं तुम्ही कमवा. चर्च मध्ये आल्यानंतर माझ्या वडिलांची जी पाण्याची बाटली होती ना, त्याने आम्ही पाणी नव्हतं पिऊ शकत. ती आमचे वडील, पप्पा म्हणाले वडील तुमचा घरी, इथं तुमचा पाळक आहे. हालेलुया. या डिसिप्लिन मध्ये आम्ही वाढलोय. आमच्या आई वडिलांना मटण वाढलं जायचं आणि आम्ही इतर चर्चच्या लोकांबरोबर व्हेज भाजी खायचो. पण आम्ही म्हटलो नाही की आम्ही त्यांची मुलं 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 नाही केलं आम्ही असं. कारण आम्हाला पण बसून खूप छान वाटायचं की हे आमचे आई वडील आहेत, हे बाळक आहेत. हालेलुया. आज त्यांना अभिमान वाटतो. ते कुठेही जातात तर म्हणतात हिला ओळखता का? ते म्हणतात हो, मी तिचा वडील आहे. हालेलुया. ऑनर, ऑनर देतो. आदर आदरालाच उत्पन्न करील. अनादर अनादरालाच उत्पन्न करील. माझी आई मला परवाच्या रात्री बोलली, रडायला लागलीत कारण मी तिला खूप दिवसांनी फोन केला. ती म्हणे थोडं विचारत जा, ईस्टरच्या दिवशी जेवायला बोलवलं होतं, पुरणपोळी केलेली. ईस्टर नाही, आता काय होऊन गेलं, पेंटिकॉस्ट. मला सकाळी फोन आला तू येशील आणि मी तिला कन्फर्मेशन दिलं नाही. माझ्या वडिलांना वाईट वाटलं, तिला वाईट वाटलं, माझ्या बहिणींना वाईट वाटलं. माझ्या बहिणी म्हणायला लागल्या हिचं नेहमीच असतं, आता ही वेळच देत नाही मम्मी. बरं आली तर म्हणती मी मटणच खात नाही, मी तिखटच खात नाही, मी गोडच खात नाही. हिचं नेहमी काही ना काही चालू असतं. आणि मी कोणत्या ना कोणत्या सीझन मध्ये काही ना काही माझं सॅक्रिफाईस असतं. हा महिना देवा मी ह्या महिन्यात गोड नाही खाणार, मी याच्या ऐवजी मी इकडं वेळ देईल,
ह्या महिन्यात मी मटण नाही खाणार, आणि असं होतं त्यांच्या बाबतीत. काय करणार? मी पेंटिकोस्टच्या रात्री 10 वाजता कॉल केला आणि आईवडिलांना म्हटलं मला माफ करा, मी नाही येऊ शकले. तू अशीच करते ग प्रिया, मी एवढ्या हौशीने सगळं बनवलं होतं, सगळ्यांना बोलवलं. म्हटलं माझी मजबुरी आहे, मी येईल तुला भेटायला. आणि आज गेले 6 महिने झाले मी तिला भेटलेली नाहीये. म्हणजे माझ्या मम्मीच्या पप्पाच्या घरी मी गेली नाहीये. यहोवा याकीमचं नाव आलं होतं ना, तेव्हा गेली होती मी ते द्यायला त्यांना, त्यांच्या घरी. हालेलुया. घरी मुलीचं घरी जाणं म्हणजे ना मोठी गोष्ट आहे, आवडतं त्यांना. आणि तिने एवढं मागच्या रविवारी करून ठेवलं, मागच्याच ना, पण मी जाऊ शकले नाही. परवा तिचा फोन आला, ती रडायला लागली. तुला लांबून पाहून बरं वाटतं की तू देवाचं काम करतीयस. आणि तिला माझी आठवण आली की कशा रीतीने तू धार्मिकतेची पेरणी केली, म्हणून आज तू प्रेमाची कापणी करत आहेस. हा शब्द मला ती बोलली तेव्हा माझ्या हृदयाला, मी विसरून गेले होते हे सगळं, की धार्मिकतेची पेरणी, प्रेमाची कापणी. तर परमेश्वर म्हणतो, जे लोक धार्मिकतेची पेरणी करतील ते प्रेमाची कापणी करतील, जे आदराची पेरणी करतील ते आदराची कापणी करतील. तुम्हाला वाटतंय तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराने तुमचा आदर करावा? आधी त्याचा करा, त्याच्या लोकांचा करा, अभिषेकाचा करा, चर्चचा करा, मंडळीचा करा, त्या भिकाऱ्याचा करा, त्या रस्त्यावर त्या भाजीवालीचा करा. कोणाशीच तुम्ही तुच्छ रीतीने बोलू शकत नाही. भाजी पण घेताना नम्रतेने बोला. ए मावशी कशी दिले हे? कोणाशी उगाच भांडू नका. असंच विकते का, तसंच विकते का? 4 शब्द ऐकून घ्या, पण कोणाला ऐकवू नका. हीच आहे विश्वासणाऱ्यांची वृत्ती. हालेलुया. काही होत नाही आपल्याला काही भोकं नाही पडत अंगावर. ऐकून घ्या. एखादा तिरसट आहे ना, त्याचं पण ऐकून घ्या, कारण तू विश्वासणार आहेस. हालेलुया. तू बिलीव्हर आहेस. आमेन. एलीचे मुलं ते जेवण चोरून घ्यायचे, इस्रायली लोकांचा ते अनादर करायचे, त्यांना तुच्छ समजायचे. एवढंच नाही तर इस्रायली मुलींना ते लुटायचे, म्हणजे त्यांची छेड काढायचे, अश्लील वागणूक त्या मुलींना द्यायचे, त्यांना चुकीचं वागवायला लावायचे. कोणत्या चर्च मधल्या बाईकडे, मुलीकडे घाणेरड्या नजरेने पाहू नका. हालेलुया. कोणत्याच व्यक्तीला चुकीच्या कमेंट्स पास करू नका. तुम्ही चांगले लोक आहात, तुम्ही बिलीव्हर लोक आहात. एलीचे मुलं इस्रायली मुलींच्या चुकीचा गैरफायदा घेतला त्यांनी. आमेन. आणि परमेश्वराला ते आवडलं नाही. परमेश्वर इथं असं नाही बोलत आहे की तू माझ्या लोकांचा अनादर केला, तू माझ्या वेदीचा अनादर केला, तू माझ्या इस्रायली मुलींचा अनादर केला. देव बोलला तू माझा अनादर केला. हालेलुया. जे आपण लोकांसाठी करू ते देवासाठी करण्यात येईल. मग प्रेम, आदर, सन्मान. लोक काय म्हणता, मी ह्या व्यक्तीशी कठोर वागले, त्याचा आणि देवाचा काय संबंध? मग बायबल मध्ये काय लिहिलंय ते वचन काढून फेकून द्या. की मी आजारी होतो तेव्हा तुम्ही मला पाहायला आले, मी तुरुंगवासात होतो तेव्हा तुम्ही मला भेटायला आले, मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिलं, मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला पाणी प्यायला दिलं. आणि लोक म्हटले, गुरुजी, प्रभू, आम्ही कधी असं तुझ्या बाबतीत केलं? प्रभू बोलला, पृथ्वीवरच्या ज्या व्यक्ती बाबतीत तू ते केलं असेल ना, एखाद्या मनुष्या बाबतीत, तर तू ते माझ्या बाबतीत केल्यासारखं आहे. म्हणजे जर तू दवाखान्यात कोणी आहे, एखादा पुरुष, स्त्री, त्याला भेटायला गेले म्हणजे तू देवाला भेटायला गेल्यासारखं आहेस. तू एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न, मी नेहमी प्रयत्न करते, जर तुम्ही फास्टिंग मध्ये असाल तर मेक शुअर तुमच्या घरात कोणी ना कोणी एक एक्स्ट्रा व्यक्ती तरी जेवून जाऊ द्या. एक, जर तुम्ही फास्टिंग मध्ये, कोणाला तरी खाऊ घाला, कोणास तरी भलं करा. हालेलुया. काय होईल त्याने? तू देवाला केल्यासारखं होईल. बायबल सांगतो, तुझ्या घरी जे पाहुणे येतात त्यांना पाहुणे समजून त्यांचा कंटाळा न करता तुझ्या घरी देव
आला आहे, देवाचे दूत आले म्हणून त्यांचा आदर कर, असं लिहिलंय बायबल मध्ये. काय माहिती तू माणसांची सेवा करत करत स्वर्गदूतांची सेवा करशील असं लिहिलंय बायबल मध्ये. आपल्याला नाही माहिती की आता ह्या क्षणी मी कोणत्या व्यक्तीला दुखवलंय. कदाचित तो प्रभूचा व्यक्ती असेल किंवा प्रभू परीक्षा पाहण्यासाठी प्रभूच त्या माणसाच्या रूपात आला असेल आणि तू त्याला खटकन मोकळं करून दिलं, दुखावून हकलून. तुझी कृती गणण्यात येईल. पण ती स्टेज घ्यायला आणि एखादा व्यक्ती आला तू त्याला आदर दिला, सन्मान दिला, जेवायला दिला, त्याला पाहुणचार दिला, तू तिथं पास झाला आणि मग ती तुझी कृती गणण्यात येईल. हालेलुया. काही लोकांची समज आहे की ख्रिश्चन्स लोक, बिलीव्हर लोक, विश्वासणारे लोक खूप चांगले आहेत आणि काही लोक म्हणतात यांच्यात काहीच फरक नाही. जगात आणि हे एकच लोक आहेत. तेव्हा लक्षात ठेवा, ते तुम्हाला कमेंट पास नाही करत आहे, ते तुमच्या देवाला करताय. आणि लानत आहे अशा विश्वासणाऱ्यावर जो विश्वासणारा असून त्याच्या जीवनात देवाचं नाव बदनाम होत आहे. तू जेव्हा गल्लीमध्ये अविश्वासणाऱ्यांशी कचा जोरजोरात भांडतो ना, तर तू लानत आहे चर्च साठी. बप्तिस्मा घेऊन तू चुकी केलीयस, विश्वास ठेवून तू चुकी केलीयस. कारण जेव्हा रस्त्यावर भांडतो ना, तू तुझ्या अवकातीत येतो आणि मी कसा ह्या जगाचा आहे तू दाखवून देतो. तुला देवाशी काही फरक नाही पडत, तुला काही म्हणणं नाही, तुला काही फरक नाही पडत. तू कामावर त्या लोकांसारख्या शिव्या जेव्हा पुरुष लोक तुम्ही देता ना, तो पण शिव्या देतो, आई बहिणीवरून तुम्ही पण शिव्या देता, तुमच्यात काहीच फरक नाहीये. ढोंग करत आहात तुम्ही, बप्तिस्मे घेऊन, प्रभू भोज घेऊन, स्तुती करून, आराधना करून, दान देऊन. हालेलुया. ज्याच्यात आदर आहे तो आदर बाहेर पण दिसल. तुम्ही म्हणशाल जगिक लोकांशी जगासारखंच वागावं लागेल, मग तू बायबल वाचणं सोडून दे. कारण तुला माहिती नाही माझा येशू ह्या जगात येऊन जगाचा तीळ मात्र गुण त्याच्यामध्ये नव्हता. त्यांनी स्वर्गाचे गुण ह्या पृथ्वीवर दाखवले. हालेलुया. आज कृपा पुरेशी नाहीये, आज मार्ग मोकळे होत नाहीये, आज कर्जावर कर्ज येत आहे, आज गोष्टी थांबलेल्या आहेत, मुलं बिघडत आहेत, मुलांच्या सवयी बिघडत आहेत, गोष्टी वाकड्या तिकड्या चालू आहे. कारण तुझ्यात प्रॉब्लेम आहे. आदर नाही, सन्मान नाही, चांगल्या गोष्टी नाही. प्रार्थनेला बसतात अर्धा तास नुसते गणागणा इकडून तिकडेच फिरत राहता एका जागेवर बसून. रिझन ऑनर नाही, कनेक्शन नाही देवाची. हालेलुया. बायबल वाचता पण रिव्हेलेशन येत नाही, बायबल वाचता पण प्रकटीकरण मिळत नाहीये. धडा वाचल्यासारखं बायबल वाचता, पुस्तक वाचल्यासारखं बायबल वाचता. अरे एक शब्द वाच पण जीवन बदललं पाहिजे, त्या शब्दाला वाचताच त्याला म्हणता प्रकटीकरण. आणि ते पवित्र आत्म्याशिवाय येत नाही आणि पवित्र आत्मा आदराशिवाय येत नाही. त्याला आदर लागतो. हालेलुया. कोणाकडनं झाली मला प्रार्थना सांगा. तुम्ही जाऊन कोणाशी तरी कचा भांडले, आता नको ते शब्द तुमच्या तोंडातनं काढले, जाऊन लगेच प्रार्थनेला बसले. जर तू प्रार्थना करू शकत असशील त्या परिस्थितीमध्ये, म्हणजेच तू ढोंगी आहेस. मला नाही देता येत वचन, मी नाहीच देऊ शकत. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीचं मन माझ्याबद्दल चांगलं नाही, मी नाही देऊ शकत. जोपर्यंत मी समोरच्यांना क्षमा करत नाही, समोरचे मला क्षमा करत नाही, पवित्र आत्म्याचा फ्लो होऊ शकत नाही. तुम्ही कसं दान देऊ शकता? दान दान प्रभू म्हणतो, दान द्यायच्या आधी तुझ्या भावाबद्दल जो कपट आहे तो काढून ये, मग टाक. लिहिलंय ना वचनात. तुम्ही म्हणता आम्ही देवाशी फार विश्वासनीय आणि माणसाशी गद्दारी. आम्ही देवाबरोबर चांगलं खूप आदराने राहतो आणि माणसांचा रोज अनादर करतात, त्याचं काय? तुम्ही म्हणता माणसांचा आणि देवाचा काय संबंध? मग ते वचन काढून फेका. तू मला आदर दिलास, तू त्यांना आदर दिला म्हणजे मला दिला, तू त्याला खायला दिलं म्हणजे मला दिलं, तू त्याला प्यायला दिलं म्हणजे मला दिलं. आज चर्च का वाढत नाहीये? आज चर्च मध्ये उन्नती का नाहीये? कारण आदर नाही, प्रेम नाही, बंधू प्रेम नाही, दया उरली नाही, माया उरली नाही, दान उरलं नाही. सगळे लोक आपापला विचार करत आहे, फक्त आपल्या पुरतं, मी, माझं म्हणणं.
माझा इगो, माझी पोझिशन. अरे दावीद राजा जेव्हा आराधना करत होता त्याने त्याचे राजाचे वस्त्र काढले, कारण त्यांनी आदर केला की मी जेव्हा परमेश्वराच्या उपस्थितीत आहे, ऑलरेडी जर स्वर्गाचा राजा माझ्या समोर आहे तर मी कसला राजा, मी कोण राजा. जेव्हा तुम्ही सेवकाईत उतरता, जेव्हा तुम्ही चर्चला येता, जेव्हा तुम्ही बप्तिस्मा घेता, तेव्हा तुम्ही स्वतःसाठी मेले पाहिजे आणि इतरांसाठी. आज माझी कामवाली मला काय बोलली ते सांगत नाही कशामुळे बोलली, पण ती बोलली तुम्ही खूप लोकांचा विचार करता, जरा स्वतःसाठी जगा. आणि मी तिथं छोटीशी स्माइल दिली आणि म्हटलं चला मी येते. आणि तिथं मला मनात असं वाटलं की थँक गॉड, समोरच्याला हे तर दिसतंय की मी माझ्यासाठी जगत नाहीये. एक नॉन बिलिव्हर व्यक्तीला ती म्हणती काय नुसतं सारखा लोकांचा विचार करता, थोडं स्वतःसाठी पण जगा. हालेलुया. असं जगा की लोकांना वाटलं पाहिजे हा व्यक्ती याच्यासाठी नाही दुसऱ्यांसाठी जगतोय. असं जगा. आणि तेव्हा मी तिला हलकी स्माइल दिली, तिच्याकडे पाहिलं. मी बोलणार होते तिला की माझ्या येशूनी पण तर तेच केलं, पण म्हटलं अभी तक मोती डालने का टाइम आया नाहीये. हालेलुया. कळलं का, वळलं का. देवानी एलीच्या मुलांना मारून टाकलं, कारण त्यांनी ना देवाच्या राज्याचा आदर केला, ना देवाच्या दासाचा आदर केला, ना देवाच्या लोकांचा आदर केला, ना त्याने इस्रायली लोकांचा आदर केला. आदर, मिनिस्ट्री, चर्च, विश्वासूपणा आदर मागतो. आमेन, आमेन. कुठं ना कुठं तुटावं लागलच, कुठं ना कुठं तुला नमतं घ्यावं लागलच. कोण पण असो, काय पण असतो, कुठं ना कुठं तुला झुकावं लागल जर तुला अभिषेकात वाढायचंय. हालेलुया. आणि आदर सुरू होतो घरातून. आई वडील, भाऊ बहीण, चर्च, देव, पाळक. लास्ट ऑनर आहे पाळक. हालेलुया, हालेलुया. पहिलं सामुएल 2 अध्याय 20 वचनापासून पुढे. एलीने एल्काना व त्याची स्त्री यांना असा आशीर्वाद दिला की तुम्ही मागून घेतलेला परमेश्वराच्या स्वाधीन केला, त्याबद्दल परमेश्वर तुला या स्त्रीपासून संतती देव. मग ती उभयता आपल्या घरी गेली आणि परमेश्वराने हन्नेवर अनुग्रह केला व ती गर्भवती होऊन तिला 3 पुत्र व 2 कन्या झाल्या. इकडे शमूएल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला. 1 मिनिट. इथे लिहिलंय शमूएल परमेश्वरासमोर वाढत गेला, पण खरं तो कोणाच्या घरी होता? बोला. एली कोण होता? फरक कळतोय? फरक कळतोय का? बायबल देवाच्या दासांचा किती हायली रिस्पेक्ट करतं की देव हे नाही म्हणते तो एलीच्या घरी वाढत गेला. देव हे म्हणतोय की तो देवाच्या घरी वाढत गेला. देवाचं घर, देवाच्या दासांचं घर, देवाचं घर. देवाच्या दासाची गाडी, देवाची गाडी. देवाच्या दासाची चप्पल देवाच्या चप्पलेसारखी आहे. खूप लोकांना हे जड जातं पचायला, पण आम्ही तेच करतो म्हणून पुढे जातो. हालेलुया, हालेलुया. काय साक्ष आहे ना, अंगठीचा स्पर्श झाला आणि बरी झाली. मला नवल नाही वाटत याचं, कारण तशा वाण्या झाल्यात. सर्व गौरव देवाला, पण जी मोशीची काठी होती ती देवाची काठी झाली. जी काठी मोशीची होती त्याला परमेश्वर म्हणतोय माझी काठी, त्या समुद्रावर मार, माझी काठी. जी मोशीची होती, मोशे मेंढरा पाळायचा ना, ती मोशीची काठी होती. देव किती हायली रिस्पेक्ट करतो. आज विश्वासणारे अभिषेकामध्ये वाढत नाही. लक्ष देताय माझ्याकडे?
उन्नती जात नाही, ब्रेक थ्रू मिळत नाही, सुटका मिळत नाही, कारण कुठंतरी परमेश्वर तुमच्या कृतीची मोजमापणी ठेवतोय. पुढे वाचूया. एली फार वृद्ध झाला होता. त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्रायल लोकांशी कसा व्यवहार केला आणि दर्शन मंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी कसे कुकर्म केले हे सर्व त्याच्या कानावर आले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही असली कर्मे का करता? तुमची कुकर्मे या सर्व लोकांकडून माझ्या कानी आली आहेत. माझ्या मुलांनो, असे करू नका. माझ्या कानावर जो बोबाटा येत आहे तो काही ठीक नाही. तुम्ही परमेश्वराच्या प्रजेकडून पातक करवत आहात. कोणा मनुष्याने दुसऱ्या मनुष्याचा अपराध केला तर न्यायाधीश त्याचा न्याय करील, पण कोणी परमेश्वराविरुद्ध पातक केले तर त्याची वकिली कोण करील? कोण करील? देवच. देवाच्या घरात तुम्ही कसे वागताय, देवाच्या राज्यात तुम्ही काय पेरताय, विश्वासणारे म्हणून तुमची बाहेर काय वागणूक आहे, विश्वासणारे म्हणून तुम्ही लोकांशी कशी वागणूक ठेवत आहात, याचा न्याय कोण करील? हालेलुया. पुढे. तरी पण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेनात, कारण आता बरेच लोक हे जे शिकवलं ना बाहेर जाऊन विसरून जातील. का? कारण तुम्ही ऐकताना एका कानात बोळा घालून ठेवलाय. जे तुमच्यासाठी होतं ते घेतलंय, जे तुमच्यासाठी नव्हतं ते जाऊ दे, बोलतीये बोलू द्या, रोजच आहे, दर रविवारच आहे, यांना काय. हालेलुया. मला कोणीतरी शिकवलंय, आयुष्यभर ऐकायला शिक, कमी बोल आणि ऐकायला शिक. हालेलुया. मला खूप आवडतं जेव्हा वडीलधारे पुढारी लोक असं काही शिकवतात. मी खरोखर ते पाळण्याचा प्रयत्न करते. हालेलुया. त्या मुलांनी एलीचं ऐकलं नाही, त्यांनी देवाच्या व्यक्तीचं ऐकलं नाही. कारण का नाही ऐकलं? त्यांच्यात देवाबद्दल प्रेम नव्हतं, तर त्यांच्यात त्या देवाच्या दासाबद्दल कुठून प्रेम राहील? बायबल मध्ये असं लिहिलंय पहिल्याच याच्यात की एलीच्या मुलांना देवावर प्रीतीच नव्हती, म्हणून त्यांच्या हृदयात हा आमचा बापच तर आहे, हा दास आमचा बापच तर आहे. ह्याच हप्त्यामध्ये जेव्हा मी वचन वाचत होते, मी अहिल्यानगरला होते आणि लिहिले प्रभूचे भाऊ प्रभूला चिडवत होते. प्रभूचे भाऊ, येशूचे भाऊ येशूला चिडवत होते की अरे जा ना त्या वलांढण सणाला. त्याला माहितीये, कारण शास्त्री पुरुषी आता येशूला धरून मारावायला टपलेत. पण येशू गपचिप होता, बसलेला होता घरात. लक्ष देताय ना? भूक लागली आहे का? आपल्या चर्च मध्ये दर रविवारी जेवण असतं, ठीक आहे. तर येशू घरात गपचूप बसलेला आहे, तर येशूचे भाऊ त्याला चिडवायला लागले. आता घाबरली का? जाय ना, जाय सणाबिनाला चल, जरा तुझी पावर दाखव ना, चल एखादे चमत्कार करून दाखव. बघ कशी झुंडची झुंड तुझ्या मागे येईल. ते तिकडं केलं ना त्या काना गावात, तसं इथं पण कर ना. आणि प्रभू कोपऱ्यात बसून ऐकतोय त्यांचं. का? कारण त्यांना येशूच्या अभिषेकाचा आदर नव्हता. त्यांना येशूवर काय प्रेम येईल? कारण त्यांची जी नजर होती प्रभूकडे पाहायची, ती भावाची नजर होती. पण बायबल असं सांगतं, विश्वासणारा दिसण्याने नाही तर विश्वासाने चालतो. तुम्ही जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला शारीरिक बघाल आणि त्याच्यामधली आध्यात्मिक पॉवर, आध्यात्मिक गोष्टी, आत्मिक उन्नती पाहणार नाही, ती तुमच्या जीवनात पण येणार नाही. हालेलुया. समजा एखाद्याला मेघा आणि अरविंदचा रागच येतो, कारण लयच पुढं करता. आता तर काय झालं यांचं, मागून आले काय तिकट झाले. समजा ह्यांना काय आम्ही ओळखत नाही का? आमच्या बरोबर टीचेला नाचायचे ना. हा
आणि आता काय पुढं पुढं बसलेत. आम्ही ना ऐकणार भाऊ त्यांचं. चर्चमध्ये ते आम्हाला काही बोलू, आम्ही तर त्याला मामा, आम्ही नाही बसत इथं, असंच बोलू. तुमचा मामा काका सगळं तुमच्या घरी, इथं फक्त ब्रदर सिस्टर पास्टर. काय हो की नाही? आता ते दोघं त्या लेवलला आले समजा, कुछ तो प्रभूने त्यांची कृती भीती पाहिली म्हणून आले. हा, तुम्ही जवळ तुमचे तेच लोक धरून बघणार ना, त्यांची लेवल तुमच्या लाईफ मध्ये नाही येऊ शकत. आता तुम्हाला नम्र व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? का? कारण परमेश्वराने त्यांना वाढवलं. एकमेकांचं सगळ्यांचंच उदाहरण घ्या तुम्ही. आमेन. पण एलीच्या मुलांची नजर काय? म्हातारा, जाडा, माझाच तर पप्पा आहे. हा, बायबल सांगतं एली काय झाला, तो वृद्ध झाला होता आणि जाडा झाला होता, आणि त्यांनी कधीच त्याचा आदर केला नाही, त्यांनी ऐकलं नाही. तसंच येशूच्या भावांनी सुद्धा येशूचा अनादर केला, थट्टा केली त्याची. खूप स्वतःला अनॉइंटेड समजतोस, मग जा ना वलांढन सणाला जा. येशू काय बोलला? माझी वेळ अद्याप आली नाही. येशू पण म्हणला असता, हा माझा भाऊच आहे, देतोच याच्या आहे, तर बोलला असता, माझ्यापेक्षा लहान असून माझ्याशी बोलतो, तुला कळत नाही का? चाल तुला आत्ता करून दाखवतो मी चमत्कार. नाही केलं असं येशूने. येशूने काय केलं? देवालाच मध्ये घेतलं. देवाची वेळ अजून आली नाही, माझी वेळ अजून आली नाही. कळलं का? कळतंय का? का मार्ग थांबले? का उन्नती थांबली? का अभिषेक वाढत नाहीये? का सुचत नाहीये? का सगळं स्टक वाटतंय? आदर, प्रीती, सन्मान. हालेलुया. आणि तो सुरू होतो घरातून, मग दारात आणि मग बाहेर. एलीच्या मुलांनी ऐकलं नाही. एली नंतर जर इस्रायलाचे भविष्यवक्ता कोणी व्हायला हवे होते ते एलीचे मुलं. पण तुम्हाला माहिती काय झालं? परमेश्वर एलीला येऊन म्हटला, यांनी तुझं ऐकलं नाही, यांना मी तलवारीने मारून टाकेल. म्हणून 30 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की खरं तर माझ्या मनात हे होतं की तुला मी माझं साम्राज्य द्यावं, पण मी माझा प्लॅनिंग चेंज करतोय, कारण तू आदर केला नाहीस. एसावाने त्याच्या पुढारीपणाचा, एसावाने त्याच्या कॉलिंगचा, एसावाने त्याच्या मोठेपणाचा आदर ठेवला नाही. तुच्छ लेखला, ए मला लय भूक लागली, दे ती मसुरीची डाळ मला. थोड्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण आपल्यावरचे जे देवाचे चांगले कर्म आहेत किंवा जे देव आपल्यासाठी करणार असतो ते कमवून बसतो. हालेलुया. इस्रायलाचा भविष्यवक्ता कोण व्हायला हवं होतं? कोण व्हायला हवं होतं? एलीचे मुलं. पण कोणाच्या तरी त्या वांझ हन्नाचा मुलगा, तो छोटासा. वाव, बायबल मध्ये इतकं छान लिहिलेलं आहे की तो छोटा होता पण तो शिवून आणायची दर 5 वर्षात. आणि तो एवढा मुलगा हन्नाचा याजकाच्या जगा घालून फिरायचा. ते एक प्रॉफिटिक होतं की तू भविष्यवक्ता होणार आहेस. हालेलुया. आत्तापासूनच दिसतं की तुम्ही प्रभूच्या राज्यात कसे वाढणार आहेत आणि तुमची जी गाडी आहे ती किती लांब जाईल. हालेलुया. कळतंय? आणि मी तुम्हाला सांगते, एलीच्या मुलांनी एलीचं ऐकलं नाही. त्यांनी आदर करणं म्हणजे त्या गोष्टीला तुच्छ लेखलं. त्यांनी त्यांची वागणूक तशीच ठेवली आणि एक दिवस आला, मोआबी लोकांनी पहिले त्या दोघांना ठार मारलं. आणि जेव्हा एलीला हे समजलं, हालेलुया, किती लोक परमेश्वराने तुम्हाला काय काय कॉलिंग दिलेली आहे, पण तुमच्या स्वभावामुळे तुम्ही ती ठार मारून टाकत आहात.
तुमच्या ॲटिट्यूडमुळे, तुमच्या इगोमुळे, तुमच्या अवाग्यतामुळे, आदर न केल्यामुळे तुम्ही किती लोक तुमच्यावर असणाऱ्या अभिषेकाला ठार मारून टाकत आहात. जसे एलीचे मुलं ठार मारले म्हणजे काय, भविष्यवक्ता मारून टाकले परमेश्वराने. नकोयत मला असे जे अनादर करत आहेत. लक्ष द्या, काही टोचते का तुम्हाला खाली? आमेन. पण तिथं एक मुलगा होता. 3:1 पहिलं सॅम्युएल 3:1. शमूवेल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करत असे. हालेलुया. एली समक्ष परमेश्वराची सेवा करत असे. पुढे, त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते. का दुर्लभ झाले? परमेश्वराची वाणी दुर्लभ झाली कारण लोकांनी एकमेकांचा आदर केला नाही. जे लोक आदर करत नाही त्यांना देवाचा आवाज ऐकायला येत नाही. परमेश्वराचं म्हणणं काय, परमेश्वराला आता काय बोलायचंय हे त्यांना ऐकायला येत नाही. आपल्या कानावर हात ठेवा. कमान, आपल्या कानावर हात ठेवा. म्हणा, हे देवा, मला तुझा आवाज ऐकायचा आहे. आमेन. इथून येतो, इथं मनात. आणि मी लिटरली परमेश्वराचा आवाज ऐकलाय. तो कसा बोलतो. आमेन. त्यावेळी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता. त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती म्हणून त्याला दिसत नव्हते. देवाचा दीप अजून मालवला नव्हता आणि शमूवेल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोश होता तिथे निजला होता. हालेलुया. पुढे, तेव्हा परमेश्वराने शमूवेलास हाक मारली. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारलीत. तो म्हणाला, मी हाक मारली नाही, परत जाऊन निज. त्यावरून तो बस. एली नबी जो आहे तो दुसऱ्या खोलीत झोपलाय. शमूएल दुसऱ्या खोलीत झोपलाय. शमूएल कुठे झोपलाय? जिथे काय दिवा जळतोय आणि कोश ठेवलाय. कुठे निजलाय? दिवा जळतोय आणि कोश ठेवलाय. म्हणजे काय? तो बायबल वाचतोय, त्याचा स्पिरिट अलर्ट आहे. दिवा जळतोय म्हणजे काय? आत्मा जळतोय, आत्मिक तो अलर्ट आहे. आमेन. कोशापाशी झोपलाय म्हणजे काय? वचनाचं मनन करतोय. आत्ताचा सॅम्युएल. कळलं? एली त्याच्या रूम मध्ये झोपलाय. सॅम्युएल हा कोशाजवळ आहे आणि अद्याप मंदिराचा दिवा विझवलेला नाहीये. म्हणजे एलीचा, शमूएलचा आत्मा जळतोय. तो आध्यात्मिक भुकेला आहे. तो देवाच्या वचनात रमलेला आहे. आणि शमूएलला आवाज येतो, शमूएल. तो कुठंच गेला बरं? एलीकडे. परमेश्वर त्याच्या दासांच्या द्वारे तुमच्याशी बोलतो. त्याला देवाचा आवाज कोणाच्या आवाजासारखा येतोय? त्याच्या मालकाच्या, त्या एलीच्या, त्या देवाच्या दासाच्या आवाजासारखा. आज किती देवाचा दास ओरडून ओरडून तुम्हाला सांगतो, किती देवाचा दास बोलतो, पण तुम्ही काय करताय? हा माणसाचा आवाज आहे, हा माझ्या भावाचा आवाज आहे, हा माझ्या बहिणीचा आहे, हा आमच्या त्याच व्यक्तीचा आहे, हा तोच आहे, ही तीच आहे. पण ज्याचा आत्मा जळताय, जो कोशाजवळ झोपलेला आहे, म्हणजे जो वचनात आहे, तो एलीकडे पळतो. काय आज्ञा? आलो आलो, छोटासा बाळ, आलो आलो. एली म्हणतो, मी नाही बोलवलं तुला, जा आणि परत निज. तो परत जातो, झोपून घेतो, परत आवाज येतो, सॅम्युएल. जे आत्म्यात जागृत आहेत, जे वचनात रमलेले आहेत, जे वचन वाचत नाही ना, त्यांच्याशी मी बोलत नाहीये. तुम्ही ज्यांना वचन वाचत नाही ना, हप्त्यात ना एकदा नीतिसूत्र स्तोत्रसंहिता वाचतात ना, त्यांच्याशी देव बोलत नाहीये. त्यांच्यासाठी एक पास्टर बोलतोय पर्पल साडी घातलेला.
पण जे आत्म्यात एक कोशाजवळ आहेत त्यांच्याशी देव बोलतोय. दुसऱ्यांदा सॅम्युएलचा आवाज आला. तो परत एलीकडे गेला आणि तो म्हणतो, काय आज्ञा? तो म्हणतो, मी नाही तुला बोलवलं सॅम्युएल, परत जा आणि झोप. आणि ह्या वेळेस जेव्हा तुला आवाज येईल ना, तेव्हा देवाला म्हण, काय आज्ञा? देव तुमच्या जीवनातल्या तुमच्या मेंटरच्या द्वारे, तुमच्या दासाच्या द्वारे तुमच्याशी बोलतो. तो आवाज साधारण किंवा मनुष्याचा आवाज समजायचा नाही. तो जर म्हणतोय ना, आज हे करू नको तर करू नको, आज हे कर तर कर, याच्यात आशीर्वाद तुमचा आहे. पण तुम्ही जर हलक्यात घ्याल आणि तुम्हाला वाटेल काय परिणाम नाही झाला, सगळं नॉर्मल आहे, कुठंतरी जी प्लॅनिंग देवाने तुझ्यासाठी ठेवली आहे ती लॉक होते खाट खाट खाट. जेव्हा बरेच विश्वासणारे हलक्यात घेता खूप, अरे बोलतोय, काही लोकांना इतकं बोर होतंय ना आता की बस, त्यांना असं वाटतं आम्हालाच टोमणे देऊ राहिले. देवाचं वचन टोमण्यासाठी नाहीये, देवाचं वचन आपल्याला शिस्त लावण्यासाठी आहे. हालेलुया. जो पवित्र आत्म्या जवळ आहे, ज्याचा दिवा जळताय, जो कोशा जवळ आहे, त्याला माहिती आहे देव बोलतोय. आणि तुम्हाला माहिती आहे, तो छोटासा सॅम्युएल, छोटासा, त्याने हे नाही बोलला. जेव्हा एली त्याला शिकवत असेल, सॅम्युएल रोज संध्याकाळी 6 वाजता देवाच्या मंदिरातला दिवा जाळ, नाही तर देवाला कोप येईल. तो हे बोलला, तो सॅम्युएल असं नाही बोल, हे मला नको सांग, तुझ्या पोरांना सांग. तेव्हा तिथं पोरी छेडू राहिला. तो काय बोलायचा, येस आय विल, मी करेल. याला आदर म्हणता. तो त्याच्याच घरात राहत होता, त्याच्या मुलांसमोर त्याची मुलं काय करताय ते पाहत होता, पण त्याच्या डोक्यात काय होता, हा देवाचा व्यक्ती आहे. आणि तो जेव्हा जेव्हा एली सॅम्युएलला शिकवायचा की आज तुला तिथं असं करायचं तसं करायचंय, तो ते करायचा. तो एलीचे पाय चोळायचा, बायबल मध्ये लिहिलेलं आहे. तो त्याला पाणी द्यायचा, तो त्याला जेवायला द्यायचा. तो हे नाही बोलला, तुझ्या पोरांना बोलव ना, मला काय रे सारखं वापरून घेतो, मला का बरं तुझी फरची पुसायला लावतो, तुझं पाणी भरायला लावतो, तुझ्या पोरांना बोलव. पण तो आदर करायचा, म्हणा आदर. Come on. आणि ह्या वेळेस मात्र एली त्याला बोलला, जर तुला सॅम्युएल असा आवाज आला तर काय म्हणशील? बोल यहोवा, तुझा दास ऐकत आहे. देव त्याच्या दासांच्या आवाजाद्वारे, देव त्याच्या दासांच्या येण्याद्वारे तुमची भेट घेतो. त्याचा आदर करा. बायबल सांगते धार्मिकांचा मार्ग सुद्धा उन्नतीला नेतो. किती लोक आहेत इथे मला माहिती, मी कोणाला तरी सुतलंच आहे. हात वर करा. काय तुमची उन्नती झाली का नाही? का कुठेतरी गेले तुम्ही? हा पण मी बोले याच्या मागे पण सुतलेलाच प्रोडक्ट आहे हा. देवाच्या दासांचा हात सुद्धा उन्नतीला नेतो. फटके, ऑनर इट. बोल यहोवा सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. बोल यहोवा सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. ज्या क्षणी शमूएल असं बोलला, देवाने त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. नाही तर तोपर्यंत तो कुठं पळत होता? एलीकडे. पण एलीला पण माहिती होतं आता याचा टाइम आलाय की देव याच्याशी बोलणार आहे. तुमचा मार्ग मोकळा होतो तुमच्या स्पिरिच्युअल लीडर पासून. नाही तर तोपर्यंत
सॅम्युएलला पण समजलं नाही की मला आता कोणाला हाक मारली पाहिजे किंवा कोणाला होकार दिला पाहिजे. एवढा मॅटर करतो स्पिरिच्युअल लीडर तुमच्या लाईफ मध्ये. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती काय झालं? एलीच्या मुलांना परमेश्वराने मारून टाकलं. का? कारण त्यांनी अनादर केला. पण 1 सॅम्युएल 3 अध्याय 19 वचन. शमूवेल वाढत गेला, परमेश्वर त्याच्यासह असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. कोणाचे? हालेलुया. कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. जसं जसं शमूएल बोलायचा तसं तसं देव करायचा. कारण जसं जसं देव बोलायचा तसं तसं शमूएल करायचा. जेव्हा तुम्ही आदर करता तेव्हा देव पण आदर करील. जेव्हा तुम्ही प्रेम कराल देव पण प्रेम करील. प्रेज गॉड. पुढे वाचूया 21 वचन. परमेश्वराने शिलोत पुन्हा दर्शन दिले, म्हणजे परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे शमूवेलाला प्रकट झाला. एवढंच आहे. मी वाचते. त्यानंतर शिलो येथे दर्शन मंडपात देवाने शमूएला संदेश देण्यास प्रारंभ केला आणि तिथे तो संदेश सांगू लागला आणि तो इस्रायलाचा संदेष्टा झाला. हालेलुया. एक छोटासा आई वडिलांच्या प्रेमापासून लांब देवाच्या दासाच्या आज्ञेत राहणारा व्यक्ती त्याच एलीच्या घरी राहिला. एलीला तर चुका कळाल्या पण त्यांच्या मुलांना कळाल्या नाही. पण शमूएलनी एलीचा आदर केला. जिथे एली संदेष्टा होता आता तिथे शमूएल संदेष्टा झाला. अनॉइंटिंग याला म्हणतात एकावरून दुसऱ्यावर येणं. हालेलुया. आणि ती तोपर्यंत येत नाही जोपर्यंत त्या अभिषेकाचा आदर होत नाही. आणि ती तेव्हाच येते जेव्हा त्या पोझिशनचा त्या अभिषेकाचा आदर होईल. हालेलुया. हालेलुया. तुमच्या घरात असणाऱ्या छोट्याशा फाटक्या सोप्याला जर तुम्ही नीट ठेवलं नाही देव तुम्हाला नवीन चांगला देणार नाही. तुम्ही म्हणाला हा फाटलाच आहे ना अजून फाडताय तुम्ही त्याला. प्रभू मला ठीक आहे तू तुझ्या मर्जीने वाग मी नाही देत तुला. बरं ज्याच्याकडे पैसे बिशे असतील ज्याच्याकडे फार घमंड बिमंड आहे तो आपल्या घमंडीने घेऊ शकतो. पण एक वेळेला असं असं भुशासारखं तुझं धन उडून जाईल. पण ऑनर आदर प्रेम अनंत काळापर्यंत टिकून राहील. एलीच्या मुलांना गर्व होता, घमंड होता, पोझिशनचा, पैशाचा, त्या वेदीवरच्या जेवणाचा. आणि देवाने त्यांच्याकडनं तो काढून घेतला आणि जो नम्रतेने आदर करत गेला तो इस्रायलाचा संदेष्टा झाला. ऑनर तुम्हाला घाणेरड्या जागेवरून लायकी नसलेल्या जागेवरून अधिपतीच्या पंक्तीत बसवतो. हन्नाच्या मुलाची लायकी नव्हती, शमूएलची लायकी नव्हती, पण त्याने आदराने ते लायकी प्रूव्ह करून दाखवली की मी हे डिझर्व करतो. आणि देव सुद्धा आता शमूएलचा इतका आदर करतोय की त्याचा एक शब्द परमेश्वर खाली पडू देत नाहीये. हालेलुया. आदर करा एकमेकांचा. परिवारात, घरात, भावाचा, बहिणीचा, आई वडिलांचा, आजी बाबांचा, सगळ्यांचा आदर करा. आणि द लास्टला ठेवा देवाच्या दासाला वाटलंच तर, पण कृती घरून करा. आमेन. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा आदर करा, प्रत्येक वायरिंगचा आदर करा, चर्चच्या बॅगेचा आदर करा, प्रत्येक गोष्टीचा. इकडे तिकडे फेकून देऊ नका. परत सांगते घरून आणल्यासारखं प्रत्येक गोष्टीचा आदर करा. रागा वैताकामध्ये इकडे तिकडे असं आपटून देऊ नका. हालेलुया. कारण ती गोष्ट देवाची आहे. तिचा आदर करशील त्या छोट्या गोष्टीचा, मग मोठ्या गोष्टीवर पोझिशन देईल परमेश्वर. पाहिजे ना पोझिशन? म्हणजे आहे त्याच्यात धन्यता बाळगा आणि त्याच्यात विश्वसनीय राहा. एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांचा आदर करा. येणारे दिवस तुमचे आहेत. हालेलुया. या आपल्या जागेवर आपण उभे राहूया.